रघुवीर समर्थ. थोड़ा वॉल्यूम वाढवा. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. कथा शंकराची कथा पार्वतीची, कथा कौरवा पांडवा माधवाची, कथा मोरयाची कथा कार्तिकाची. समस्तांमध्ये गोड कथा राघवाची. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं स्वामींच्या घरात पुन्हा एकदा स्वागत. आज आपलं दुसरं पुष्प आहे कथेचं, आणि त्या कथेला सुरुवात करण्या अगोदर कालच्यासारखं आपण थोडा वेळ रामनाम घेऊया, म्हणजे सगळ्यांचं चित्त सावध होईल. वीर समर्थ म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.
काल आपण वसिष्ठ ऋषींनी रामाला जो योग सांगितला तो थोडक्या स्वरूपात आपण पाहिला. आणि आता लक्षात येईल तुमच्या की तो एक पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे रामकथेमधला. योग हा विषय खूप व्यापक आहे, पण आपण काल ज्याला आपण बुलेट फॉर्ममध्ये म्हणतो तशा पद्धतीत आपण तो अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. जसं हल्ली टी व्ही सिरियलला रिकॅप असतं तसं थोडंसं रिकॅप कालचं परत एकदा सांगतो म्हणजे पुढची लिंक लागेल. काल आपण पाहिलं होतं की वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये शिक्षणानंतर 3 वर्षाचं तीर्थाटन झालं आणि तीर्थाटनानंतर आल्यानंतर रामाला जे नैराश्य आलं होतं ते दूर करण्यासाठी म्हणून वसिष्ठ ऋषींनी जो योग सांगितला त्यातले आपण काल मुद्दे सांगितले होते. काहींनी मला नंतर सांगितलं की आम्ही वही पेन आणलं नव्हतं, जरा आज आणला असेल तर लिहून घ्या. कालचे मुद्दे आपण जे अभ्यासले होते, जे विचारात घेतले होते, त्यात पहिला मुद्दा होता तो म्हणजे सत्संग, दुसरा होता वासना त्याग, तिसरा होता अध्यात्मशास्त्र विचारणम, चौथा होता प्राणस्पंद निरोध, त्याच्यानंतर शम, त्यानंतर विचार आणि मग संतोष. अजून योगामध्ये बराच भाग आहे, पण एक रामाची मनोभूमिका कशी झाली हे समजून घेण्यासाठी या गोष्टी सांगणं गरजेचं होतं. काल आपण बऱ्याच गोष्टींचं चिंतन पाहिलं की समर्थांनी वयाच्या 14व्या वर्षी सुहस्ते रामायण लिहिलं. त्याची उद्या एक प्रत इथे दर्शनासाठी आपण आणणार आहोत. पण ते 14व्या वर्षी समर्थ लिहित असताना त्यांच्या मनावर ज्या पद्धतीने संस्कार होत गेले, म्हणून आपण काल रामदासी संप्रदायाची लक्षणं सुद्धा पाहिली, ज्याच्यात प्रामुख्याने पहिलं लक्षण आहे प्रथम ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे अर्थांतर, हेही आपण पाहिलं. त्यानंतर समर्थांनी नेमकेपणानं त्यातला शतकोटीचं बीज कसं घेतलं तेही आपण पाहिलं. आणि समर्थांनी आपल्याला योग वसिष्ठासारखा महान ग्रंथ आपल्याला समजेल अशा भाषेत आपल्यासमोर जो ठेवला ते म्हणजे मनाचे श्लोक, याच्यावरही आपण काल चिंतन पाहिलं. आणि त्यावेळी मी असं म्हटलं होतं की ह्या कालच्या दिवसाचं खऱ्या अर्थानं पुढच्या 2 दिवसामध्ये आपल्याला जी उपयुक्तता समजेल ते अशा दृष्टीनं की वसिष्ठ ऋषींनी रामाला ह्या पद्धतीनं ट्रेनिंग दिलं. कारण सगळ्यांचं टार्गेट होतं की हाच राजा होणार आहे उद्याचा. तेव्हा राजा कसा असावा ह्यासाठीचं जे चिंतन होतं ते ह्या सगळ्या ऋषेश्वरांचं होतं. आणि मग त्याच्यामध्ये अजून एका महत्त्वाच्या ऋषींचा सहभाग आहे ज्याबद्दल आपण फार कमी ऐकतो किंवा फार कमी लोकांना त्याबद्दल माहिती असते आणि जी असते ती नेमकी नकोती असते. आणि ते म्हणजे विश्वामित्र ऋषी. जबरदस्त रोल आहे विश्वामित्र ऋषींचा रामकथेमध्ये. काय होतं सज्जनो की जसा जसा समर्थांचा अभ्यास करायला सुरुवात झाली, समर्थांच्या कृपेनं काल जसं मी सांगितलं की उपस्थिती असते, उपलब्धता असते, तशा गोष्टी चिंतनात यायला लागल्या. मग सुनील दादा चिंचोळकरांची आणि माझी ओळख झाली, परिचय झाला. लक्षात घ्या, ओळख आणि परिचय ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे बरं का. जनरली कार्यक्रमात वक्त्याचा परिचय करून दिला जातो असं आपण म्हणतो आणि परिचयामध्ये आपण त्याचा बायोडेटा सांगतो. वक्त्यांना पण त्यांची सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचते, त्यांना कुठले कुठले पुरस्कार वगैरे काय काय मिळाले असतात, कुठल्या उपाध्या असतात, तो सगळं. पण खऱ्या अर्थानं ओळख आणि परिचय याच्यामध्ये खूप फरक आहे. जनरल माहिती असणं आणि परिचयामध्ये स्वभाव देखील अभिप्रेत असतो. तसा प्रत्येक ग्रंथाचा सुद्धा आपला परिचय असावा लागतो. आपली असते ती नेमकी तोंड ओळख. म्हणजेच आपण कसं म्हणतो, काल आपण पाहिलं की आपण श्रवण काल सांगितलं की मी ऐकलंय असं आपण पटकन म्हणून मोकळे होतो. पण ऐकणं म्हणजे ऐकून बदल जो करतो त्यानं ऐकलं असा आपण काल अर्थ पाहिला होता. त्या दृष्टिकोनातनं जसा जसा मनाच्या श्लोकांशी दासबोधाशी परिचय व्हायला लागला, समर्थांच्याच कृपेनं होतो तो,
त्यानंतर लक्षात आलं की काय व्याप्ती आहे, काय व्यापकता आहे. तशी मी काल जी सांगितली की योग वासिष्ठ ग्रंथाचा परिचय व्हायला लागला. वाल्मिकी रामायण समर्थांनी लिहून काढलं, त्याच्याशी परिचय व्हायला लागला. आणि हे आपलं आयुष्य संपलं तरी ते पूर्ण होणार नाहीये, कारण ते चालूच राहणार. कारण जबरदस्त ग्रंथ आहे. मी सांगतोय फक्त काही त्यातले छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण खऱ्या अर्थानं चिंतन, जो चिंतनशील असतो त्याला त्याच्यामध्ये भरपूर काही काही गवसत राहतं. त्या दृष्टीनं विश्वामित्रांचा रोल हा रामायणामध्ये आणि रामकथेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आज त्याची आपल्या शिक्षणामध्ये प्रचंड खरं म्हणजे गरज आहे. ठीक आहे, आता त्या प्रांतात आपण काही करू शकत नाही, म्हणजे निदान या निमित्ताने तरी आपण रामकथेच्या निमित्तानं ते पोचवू शकतो. आणि म्हणून मी काल तुम्हाला सगळ्यांना एक विनंती केली होती, तुमच्या लक्षात असेल की कुणी गंभीर बसू नका. त्याचं कारण ते काय होतं की आपण गांभीर्यानं ऐकलं पाहिजे हे निश्चित, पण कथा का ऐकावी, त्याला कथा का म्हणतात. समर्थ दासबोधात अनेक समासात म्हणतात, पुढील कथेसी अवधान द्यावे. का की ती कथा आपल्या मनावर आणि बुद्धीवर हळूहळू संस्कार करायला लागते. आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे, हीच कथा, हीच गोष्ट लहानपणापासून जरी आपण 5 वेळा ऐकली, 6 वेळा ऐकली, 7 वेळा ऐकली, तरी प्रत्येक वेळेला वेगळा परिणाम साधून जाते. याचं कारण कथा तीच राहते, आपली मॅच्युरिटी वाढत असते, आपला दृष्टिकोन व्यापक होत असतो. आणि मग तीच कथा आपल्याला वेगळ्या पद्धतीने, अरे हो रे, हा मुद्दा तेव्हा लक्षातच नाही आला. त्याचं उत्तम उदाहरण हे विश्वामित्र ऋषी आहेत. कालचा वासना त्याग मी विषय मांडला होता की वासना म्हटलं की आपण थोडासा विषय सेक्सकडे नेतो, तर तसा नाहीये. तो इच्छा या दृष्टीने आहे, कामना या दृष्टीने आहे. पण दुर्दैवानं या विश्वामित्रांचं उदाहरण तेवढ्यासाठीच सीमित राहिलंय. बघा, काय झालं की विश्वामित्र आणि मेनका, काय ते चित्र काढून ठेवलंय. तेवढंच नाहीये हो, विश्वामित्रांचं भयंकर आहे त्यांचा स्ट्रगल. मी स्ट्रगलच म्हणेन, कारण हा विकारांच्या विरुद्ध जी लढाई आहे ही आपल्याला प्रत्येकाला लढावी लागते. आणि त्याचंच तर टूल काल सांगितलं, योग वासिष्ठ. बरी सगळी माणसं म्हणजे वाल्याचा वाल्मिक होणं, बघा यांचे प्रवास बघा काय आहेत. की एका दरोडेखोराचा, दस्यू होता, तो डाकू होता, एका डाकूचा ऋषी होतो. हे ट्रान्सफॉर्मेशन एका रामनामानं होत आहे. लक्षात या, ही उदाहरणं किती व्यापक आहेत, तेवढी भव्य उदाहरणं आहेत आपल्याकडे. बाकी कोणी जायची गरजच नाहीये. या सगळ्या एक अध्यात्माचा अभ्यास करताना आपलं जीवन सुखकर होण्यासाठीला उपयोगी पडणाऱ्या छान केस स्टडीज आहेत मी म्हणेन. पण आपण त्या दृष्टीनं पाहत नाही, म्हणून कथेला यायचं. आज मला खूप आनंद होतोय, खूप छान संख्या वाढतीये, झालं भरलंच आहे. पण हे रामावरचं प्रेम तुम्हाला इथे ओढून आणतंय, हे पूर्वसंचित आहे. हाच कालचा मुद्दा होता ज्याच्यातनं आपण आता पुढे जाणार होतो. की योग वासिष्ठ ग्रंथामध्ये रामाचे सगळे प्रश्न झाल्यानंतर वसिष्ठ ऋषींनी एवढंच सांगितलं, रामा, प्रारब्ध, नशीब या काही गोष्टी खऱ्या नसतात. एकच गोष्ट खरी असते, ती म्हणजे पूर्वसंचित. बस. आपल्या समर्थाने मनाच्या श्लोकात म्हटलंय, मनातांची रे पूर्वसंचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. आता भोगणे म्हटलं की आपण नेहमी माझे भोग आहेत, काय करणार, हा निगेटिव्ह भागच पकडतो. तसा पकडू नका. ज्या काही चांगल्या गोष्टी आयुष्यात भोगायला मिळाल्यात तेही पूर्वसंचितच आहे. आणि आपल्या हातात काय आहे, दोनच गोष्टी आहेत. आता जर 4 मुक्ती ज्या सांगितलेल्या आहेत, सरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता, यापैकी काय मिळणार आहे माहिती नाही. आणि जर असं गृहीत धरलं मनातल्या मनात की पुढला जन्मही परत मनुष्याचा मिळणार असेल, तर आत्ता जे चांगलं कर्म करणार आहात ते तुमच्या पुढच्या जन्माचं संचित होणार आहे. हे योग वसिष्ठात लिहिलेलं आहे. सो आता आपण ह्या दृष्टीनं विचार करा. बरं, कसं आहे ना, आयुष्य कधी काय वळण गेल्याचा नेम नाही हो. विश्वामित्र हा क्षत्रिय होता आणि त्यानं ज्या वेळेला त्याचे 10,000 सैन्य घेऊन वसिष्ठ ऋषींच्या इथे अचानक आले,
आणि विचारलं की इथे यांच्या भोजनाची व्यवस्था होईल का. बाचकत बिचकतच विचारलं, कारण कळत होता आश्रम आहे. वसिष्ठ ऋषी म्हणाले होईल की, त्याला काय प्रॉब्लेम आहे, या नदीवर स्नान संध्या करूया, तोपर्यंत भोजन रेडी. 10,000 लोक कॅटरिंगचा विचार करा आत्ता पण. आणि झालं ना सगळ्यांचं जेवण बिवण. तिथे ह्याच्या मनात आलं की काय बाबा जादू आहे ही, 10,000 लोकांचं एका आश्रमात जेवण होतं. त्यांनी विचारलं आणि मग वसिष्ठ ऋषींनी सांगितलं, ती समोर दिसते ना ती नंदिनी, ती कामधेनू आहे, तिला सांगितलं की सगळं होतं. बघा विश्वामित्रांचा प्रवास थोडक्यात सांगतो, काहींना माहिती असेल काहींना नसेल माहिती, त्यांच्यासाठी सांगतो थोडक्यात, कारण पुढे कथेला जायचं. पहिले मनात त्यांच्या तेच आलं जे आपल्या येतं. अरे ही जर गाय आपल्याकडे आली तर, एक्झॅक्टली हेच त्यांच्या मनात. या ऋषींना या आश्रमात काय करायची ती कामधेनू, मी राजा आहे, मला केवढे व्याप आणि ताप आहेत, ही मला न मिळाली तर जास्त बरं नाही का. म्हणून विचारलं की मला द्याल का. त्याच्यावर वसिष्ठ ऋषींनी सांगितलं, मला काहीच अडचण नाहीये, पण ती प्राप्त व्हावी लागते. बघा शब्द कसा आहे. तर त्याला काय म्हणे, आत्ता घेऊन जातो म्हणजे घेऊन जा, बघा हवी असेल तर ती येणार नाही. आता ते वसिष्ठ ऋषी, त्यांना माहिती काय होणार. तसंच झालं, सगळ्या तऱ्हेचे प्रकार करून झाले तरी ती नाही त्यांच्याकडे यायला तयार नाही. इथून खऱ्या अर्थाने विश्वामित्रांच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं आणि त्यांना कळलं की पळवून नेणं, उचलून नेणं, धरून नेणं आणि प्राप्त होणं याच्यात काय फरक आहे. आणि मग ते तपाला जे बसले, त्या प्रत्येक विकारावरती त्यांनी फाईट करून विजय मिळवलाय. आपण फक्त तो मेनकेचा एक प्रसंग डोक्यात घट्ट धरून ठेवला आणि त्या विश्वामित्राचं कर्तृत्व लक्षात घेतलं. आता एक गोड प्रसंग आहे असा, विश्वामित्र ऋषी ह्या सगळ्यावर फाईट करत करत आता ब्रह्मर्षी पदाला येऊन पोहोचले. आणि एक दिवस वसिष्ठ ऋषींच्या पत्नीनं त्यांना विचारलं, काय हो विश्वामित्र ब्रह्मर्षी आहेत ना. तो म्हणे आहेत, प्रश्नच नाही. का, मग तुम्ही त्यांना ब्रह्मर्षी का म्हणत नाही. तर ते म्हणले, अगं म्हणायची गरज काय, तो ब्रह्मर्षी आहे, अजून वेगळं काय म्हणायचंय त्याच्यात. तरी पण म्हणजे काय होतंय, अजून विश्वामित्राला हे वाटतंय की मला वसिष्ठांनी ब्रह्मर्षी म्हणावं, इथेच तो एक सूत खाली आहे. काय लक्षात घ्या, हा जो लीग आहे ना, हा लीग इतका गोड आहे ना, हे समजायला मी म्हणलं ना, 2 PhD वाले एकत्र आले तर ते कसं बोलतील. अशा टाईप जर आपण विचार करायचा लक्षात येतं की ते कोण संवाद आहे. एकीकडे वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र आहे, यांच्यात हा एक प्रकारचा एक छान गोड स्पर्धा आहे असं आपण म्हणूया. ही स्पर्धा म्हणणं हा चुकीचा शब्द आहे. आणि तिथे त्याला रिअलाइज झालं की खरंच की रे, अरे जो ब्रह्मर्षी आहे त्याला कोणीतरी तू ब्रह्मर्षी आहे हे म्हणण्याची गरजच काय. इथे दासबोधात समर्थ म्हणतात, जो म्हणतो मी सिद्ध आहे याचाच अर्थ तो सिद्ध नाही. ग्रंथाचा परिचय कसा होतो बघा. आणि समर्थच ते आपल्या मर्यादा आणि क्षमता जाणतात. त्यामुळे त्यांनी छान उदाहरण दिलंय की जो माणूस गाढ झोपलेला आहे, जो माणूस गाढ झोपलाय तो सांगू शकतो का मी झोपलोय. तो ज्या क्षणी म्हणेल मी झोपलोय म्हणजेच तो उठलाय. तो गाढ झोपलाय त्याच्या बाह्यरूपानं लोकांना कळतं की. तसं सिद्धाला तो सिद्ध आहे हे जाणवतच नाही, तोच सिद्ध आहे. तसं जो ज्ञानी पुरुष म्हणतो की मला सगळं कळलंय याचाच अर्थ त्याला काही कळलेलं नाही. आणि जो म्हणतो की मला काहीच कळलेलं नाही, अभिनिवेश म्हणून नाही, जेन्युइनली, याचा अर्थ त्याला आता कळलंय की आपल्याला बरंच कळायचं बाकी आहे, म्हणजे तो ज्ञानाच्या दिशेनं आहे. या सगळ्या छटा विश्वामित्रांनी पार केलेल्या आहेत. असे विश्वामित्र दशरथ राजाला म्हणाले, मला माझ्या आश्रमामध्ये काही यज्ञ करायचे आहेत, त्याच्या रक्षणासाठी राम आणि लक्ष्मण हवेत. आता हा रामकथेतलं वळण, ही कथा तुम्ही ऐकली असेल ना, त्याच्या थोडं डीप मध्ये घुसा. दशरथ राजा म्हणला, अहो 16 वर्षाचा आहे तो, फक्त 16 सुद्धा नाहीये, आणि त्या राक्षसांचं मी येतो ना, माझी पायता अख्खी चतुरंगी सेना घेऊन येतो. मी काल म्हटलं ना, कोणाशी कोण बोलतं याचा विवेक करता आला पाहिजे.
दशरथ राजा म्हणला माझी अख्खी सेना घेऊन येतो, पण त्या 2 छोट्या पोरांना घेऊन काय होणार आहे तिकडे. विश्वामित्र म्हणाले मी सांगतोय ना, ती 2 मुलं मला हवी, तू देणार आहेस का नाही. दशरथ राजाचं वडिलांचं हृदय त्यातनं हे व्हायला लागलं की अरे कसं काय पाठवायचं. आत्ता कुठे जरा त्याला मानसिक एका फ्रस्ट्रेशनमधनं जस्ट बाहेर काढलाय, काल आपण पाहिलं, आणि हा दुसरा त्याच्यावर डायरेक्ट राक्षसांचे युद्ध म्हणजे ते होणारच, तिथे कारण त्रास देतच होते. त्यावेळेला पुन्हा वसिष्ठ ऋषींनी मध्यस्थी केलेली आहे आणि ते म्हणले दशरथा, कोण रामाला मागतंय हे लक्षात घे. जे तुला कळणार नाही किंवा तुला जे कळतंय ते विश्वामित्रांसारख्या ब्रह्मर्षी पदाला पोचलेल्या व्यक्तीला कळत नसेल का. मी काल म्हटलं ना की आपण कथेकडे जेव्हा घडून गेल्यानंतर बघतो आणि ॲक्च्युली वर्तमानात ती कथा घडत असताना आपल्याला नाही ना भविष्य माहिती काय होणार आहे. त्यामुळे आपण अस्वस्थ होतो. तसा दशरथ अस्वस्थ झाला. आज आपण ही कथा एवढ्या वर्षांनी एक बाहेरून बघतोय म्हणून आपण त्याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीनं बघू शकतो. मग प्रत्यक्ष त्यावेळेस तुम्ही जसं काल इमॅजिन केलं होतं आठवतंय ना राम, तसं तुम्ही आता दशरथ आहात तसं इमॅजिन करा आणि तुमचा 16 वर्षाचा मुलगा मागायला आले, तुम्ही हेच बोलाल जे दशरथ राजा म्हणला ते की अहो मी येतो पाहिजे तर, पण त्याला कुठे नेत आहे. पण इथेच तर फरक आहे की विश्वामित्रांना माहिती आहे ना तो राम काय आहे. उद्या भविष्याचा होणारा तो राजा आहे, आणि मग जो तुला राजा करायचा असेल तो राजा कसा असायला पाहिजे ह्याची जी एकूण संहिता म्हणूया ती या सगळ्या ऋषेश्वरांनी मांडलेली आहे. की राजा कसा असा पाहिजे, ज्याला देश काल स्थितीचं भान असलं पाहिजे. आणि मग विवेकानंद म्हणतात ती शिक्षणाची व्याख्या जी मला सुनील दादांनी सांगितली की शिक्षण म्हणजे काय, तर मन, मेंदू आणि मनगट, मन, मेंदू आणि मनगट या तिघांचं योग्य संतुलन म्हणजे शिक्षण. आता तुम्हीच बघा आपलं शिक्षण आत्ताचं काय आहे आणि ह्याचं शिक्षण काय. मेंदूचा प्रश्नच नाही, रामच आहे. मनाचा भाग काल आपण पाहिला, मन खंबीर केलंय. आता प्रत्यक्ष मनगट. मनगट म्हणजे नक्की काय, खऱ्या अर्थाने पाहिलं तर जिगर. तो राजा होणार आहे ना, उगाच नेपोटिझम सारखं नाही आहे. ह्याचा हा त्याचा तो, आपल्याकडे आत्ता राजकारणात चालतं तसं, ह्यांचा हा मुलगा म्हणून तो, हे तेव्हा नव्हतं. इथे तो मोठा फरक आहे. त्याचा वकूब आहे का, त्याची कपॅसिटी आहे का, ती घडवण्यासाठी ही यंत्रणा आहे. आणि म्हणून त्याचं शिक्षण हे कसं व्हायला पाहिजे, तो होणारा भविष्यातला राजा आहे म्हणून त्याला बाकीचं शिक्षण तर दिलंच आहे. त्याला थोडंसं ऋषींबरोबर तीर्थाटन करून घेतलेलं आहे. त्याला मानस कळलेलं आहे, मास सायकॉलॉजी समजली आहे. या सगळ्यांना घेऊन तुला पुढे जायचं आहे, सगळ्याची जबाबदारी तुझ्यावर आहे, असा तो राजा व्हायला पाहिजे. आणि त्याचा हा टप्पा आहे आता प्रॅक्टिकल करण्याची वेळ आली आहे. आणि मग फायनली दशरथ राजानं कसं बसं स्वतःला हे केलं, कारण काय करणार, दोघंही ब्रह्मर्षीच. आणि मग विश्वामित्रांच्या बरोबर राम आणि लक्ष्मण दोघं निघालेले आहेत. सज्जनो, इथे एक फार छान गोष्ट आहे की विश्वामित्रांनी रामाला या मधल्या काळात जे काही ट्रेनिंग दिलंय ना, इतकं अफाट आहे. मी तुम्हाला सांगतो, हे आज मुलांना आपण सांगायला पाहिजे. या पद्धतीनं ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. आणि त्यात फार मोठा मुद्दा समर्थ गोड सांगतात. समर्थ म्हणतात, रहावे दुर्बळाचे येथे देवालयी नदी तीरी. का असं समर्थांनी लिहिलं असेल बघा, ग्रंथाचा परिचय. असं का लिहिलं असेल, कारण त्याचं कारण असं आहे, इथे कोण भेटतं, सामान्य लोक भेटतात. आणि जिथे सामान्य लोक असतात त्यांच्यात तुम्हाला पहिले मिसळावं लागतं. बघा काय राजाला सुंदर ट्रेनिंग दिलंय. आज एक्झॅक्टली आपल्याकडच्या राज्यकर्त्यांना या गोष्टी माहितीच नाही आहेत, कारण त्यांनी अजून सामान्यांची दुःखच पाहिलेलं नाही. 47 सालापासून आपण खड्डे, वीज, पाणी याच विषयावर दरवेळी 30 भाषणं ऐकत राहतो. प्रॅक्टिकली कुठे मुलं शिकतायत, कुठे परदेशात जात आहेत, ह्याच्याशी इथल्या राजकारणाचा काहीही संबंध नाही, कनेक्टिव्हिटीच नाही आहे. पण इथे तसं नाही आहे.
इथे विश्वामित्रांनी काय सांगितलं, रामा तुला पहिले सामान्य जनतेमध्ये मिक्स व्हायला पाहिजे. आणि एक्झॅक्टली समर्थ म्हणतात, राहावे दुर्बळाचे येथे देवालयी नदी तीरी, कारण तिथे सामान्य माणसं सहज भेटतात. बघा, विचार करा, क्वालिफिकेशन घेतल्यानंतर नोकरी करत असताना सुद्धा वेगवेगळ्या संस्थांमधनं सोशल लाईफ का असलं पाहिजे, कारण तिथे एक प्रकारची इंटरॅक्शन सुरू होते. आपण म्हणतो बघा, हे हल्ली कोणा मिक्सच होत नाहीत, ते मिक्स व्हायला पाहिजे. ॲटोमॅटिक स्वभावाचे रंग कळतात. मी काल म्हटलं तसं अपमानाचे प्रसंग पचवता येतात. इगो आणि प्रेस्टीज कसा बाजूला ठेवायला लागतं याचं ट्रेनिंग इव्हेंट मॅनेजमेंटचे कोर्सेस करायची गरज नाही. काय होतं की अशा उत्सवांमध्ये तुमची जी इंटरॅक्शन होते त्यात जो खरा श्रोता असतो, काल आपण श्रवण पाहिलाय. समर्थ म्हणतात, जिथे कथा चर्चा निरूपण होतात तिथे आपण कसं बसावं, दुरी दिनासारखं बसावं, तेथील सगळं हरद्र घ्यावं अंतर्यामी का म्हणतात. तिथे जो खरा बुद्धीनं व्यापक असतो, ज्याची ग्रास्पिंग पॉवर चांगली असते, जो खरंच काहीतरी ऑब्झर्व करायला आलेला असतो, त्याला हे बरोबर कळतं अशा ठिकाणी तोंड बंद ठेवायचं असतं आणि कान आणि डोळे उघडे ठेवायचे असतात. मग बरोबर कळतं की तिथे खरे जाणकार किती, व्यापक किती, भंपक किती, हे बरोबर अनालिसिस करता येतो. त्यासाठी त्याचं हे ट्रेनिंग आहे. 2 राजपुत्र वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात वाढले आणि आता जंगलाचा प्रवास विश्वामित्रांबरोबर सुरू झाला. एक छोटा गोड प्रसंग आहे. एका नदीच्या ठिकाणी हे रात्री झाडाखाली झोपले आणि सकाळ सूर्योदयाच्या वेळेला, हा श्लोक मी लिहून आणलाय, विश्वामित्रांनी ते 2 राजकुमार गाढ झोपलेले त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि विश्वामित्र ऋषी म्हणतात, रामेती मधुराम वाणी विश्वामित्रौभ्यभाषत उत्तिष्ठ नर शार्दूल कर्तव्यम दैवम अन्निकम. काय शब्द वापरलाय, नर शार्दूल. बघा रामाचं वर्णन काय केलं त्यांनी. डोक्यावरनं हात फिरवला आणि विचारला, रामा उठतोस ना, सकाळ झाली, सूर्योदय व्हायची वेळ आली. दोन्ही राजपुत्रच उठले आणि राम थोडासा खट्टू झाला. म्हणजे काय झालं, त्यांनी विश्वामित्रांचे पाय धरले आणि गुरुदेव चुकलो. म्हणजे का, प्रघात असा आहे, शिष्याना आधी उठून गुरुला उठवायचं असतं, इथे उलटी कंडिशन झाली, गुरुनं शिष्याला उठवलं. काय ट्रेनिंग आहे लक्षात घ्या. जेवढी तरुण वयानं जी मुलं आहेत त्यांनी ऐकावं. अजूनही आपल्याला गजर लावला तरी उठवत नाही, आईनीच उठवायला लागतं. इथे गुरु शिष्याची काय ट्रेनिंग आहे लक्षात घ्या. छोट्या गोष्टीत आहेत. आणि मग सांगितलं, जा दोघा अन्निक तुमची आटपून या, आज मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकवणार आहे. त्यानंतर दोघं गेले, माफी मागितली, क्षमा, आणि सगळे अन्निक आटपून आले. आल्यानंतर त्यांना बला आणि शबला ह्या विद्या शिकवल्या. ज्याने आधी हे वाचलं असेल, ऐकलं असेल, त्यांना पटकन आठवलं असेल, पण जे नवीन आहेत त्यांना सांगतो, ह्या 2 जबरदस्त विद्या आहेत, बला आणि शबला. त्या शिकवल्यानंतर त्याच्याबरोबर विश्वामित्र ऋषींनी, नंतर मी वाचून दाखवीन, जशी काल रामाची लक्षणं आपण ऐकली होती, रामाचे गुण ऐकले होते, तशा 54 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र आणि दिव्यास्त्र ही तिथे त्यांनी शिकवलेली आहे. आणि बला आणि शबला ही अशी गोष्ट आहे की रात्रीच्या वेळेला पहारा करायचा आहे, तेव्हा झोपही येत नाही आणि भूकही लागत नाही, असं ट्रेनिंग त्यांनी दिलेलं आहे. जे आजही आपले बॉर्डरवरचे सैनिक आहेत त्यांना हे ट्रेनिंग दिलं जातं. सज्जन हो, विचार करा काय सिस्टमॅटिकली चाललेलं आहे ट्रेनिंग. कारण रात्रभर त्या सिद्धाश्रमामध्ये त्यांना पहारा द्यायचा आहे. त्यासाठी या दोघांनाही सवय पाहिजे की रात्रभर तुम्हाला पहारा द्यायचा आहे, त्याच्यासाठी झोप येता कामा नये आणि भूकही लागता कामा नये, तर तुम्ही पहारा देणार आहात. हे गुरुनं शिकवलेलं आहे आधीच. दोघंही धनुर्धारी होतेच, तो प्रश्नच नाही, कारण मुळात क्षमता असलेल्यालाच तो गुरुदेव सिलेक्ट करतात. काल आपण पाहिलं. कालचे सगळे मुद्दे थोडेसे डोक्यात ज्यांनी सावधानतेनं ऐकलेत, न पेंगता ऐकलेत, त्यांना बरोबर आठवेल की अरे हा असा रेलेव्हन्स आहे. काय त्याच्यामध्ये सांगतात बघा, की आपण काय करतो जनरली,
माहिती आणि ज्ञान यातला भाग समजून घेत. गोळा केली जाते ती माहिती, मग ती काय होते, ती नुसती आपल्या इथे कोंबली जाते. खरा गुरु तसा करत नाही. आणि मग समर्थ ती प्रोसेस कशी सांगतात माहितीये, एक छान रचना आहे समर्थांची. समर्थ म्हणतात, आर्थे वीण पाठ कासया करावे. बघा, मी नेहमी माझ्या याच्यात सांगतो की पारायण या शब्दाचा अर्थ, अर्थ समजेपर्यंत परत परत वाचणे या नाव पारायण. म्हणून समर्थांना अभिप्रेत काय, काल आपण पाहिलं अध्यात्मशास्त्र विचारणम, रोज 13 मनाचे श्लोक आणि 2 समास एवढंच सांगितलंय. पण समर्थ म्हणतात, आर्थे वीण पाठ कासया करावे, व्यर्थची मरावे घोकोनिया. समर्थच आहेत ते, स्पष्ट डायरेक्ट, की माझं पाठ सगळं आहे, इम्प्लिमेंटच नाही केलं तर व्यर्थच गेलं की सगळं. मग त्या दृष्टीने समर्थ म्हणतात की घोकोनिया काय वेगी अर्थ पाहे, अर्थरूप राहे देखोनिया. कुठलीही गोष्ट आपण जेव्हा स्तोत्र म्हणतो, गणपती आले की आपण अथर्व शीर्ष म्हणतो, पटकन एखाद्याला रॅन्डम विचारा बघा, अर्थशीर्ष कोणी लिहिलं, कोणाला माहिती आहे? अथर्व शीर्ष कोणी लिहिलं बघा. अथर्वशीर्ष किती लोकांना येतं इथे बसलेल्यांपैकी? करा, हातवर करा, येत असेल त्यांनी. त्यात गणक ऋषी म्हणता ना, हे अर्थवीण पाठ कासया करावे, व्यर्थची मरावे गोकुळ. का सांगितलंय उदाहरण ह्याच्यातनं ना आपण हे शिकायचं की हो रे, किती बेसिक मुद्दा आहे हा. कोणी लिहिला प्रश्न पडत नाही. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची गणपतीची आरती समर्थाने लिहिली आहे, हे रोज म्हणणाऱ्याला सुद्धा माहिती नाही हो. शंकराची आरती काल आपण पाहिली, ती समर्थाने लिहिली, माहिती नाही. अशा 90 आरत्या आहेत. पण हे सगळं आपल्याकडे रेडीमेड आहे. मग कमीत कमी कोणी लिहिलंय याची थोडी तरी तसदीक कधी घ्याल, जेव्हा पुण्याच्या वहीत नोंद करण्यासाठी वाचणार नाहीत तेव्हा. गणपती आले, अगदी आमच्याकडे आवर्ताना असतात, अरे बेसिक कोणी लिहिलंय माहिती नाहीये. कसा आपण म्हणजे अभ्यास करायला हवा, मग लक्षात येतं की अरे हो रे, इतकं छान आहे, मस्त आहे. आपण एवढा वेळा लोकांकडे अगदी जाऊन आवर्तनाला गेलो, नंतर दूध प्यायलो, पेढा खाल्ला, केळं घेऊन घरी आलो, दक्षिणा दिली तर अजूनच छान. पण कोणी लिहिलंय तेच माहिती नाही. पहा बरं आता कशा पद्धतीने जातो. प्रत्येक गोष्टीला काहीतरी आहे ना. म्हणून म्हटलं ग्रंथाचा परिचय आणि ओळख यात फरक आहे. म्हणून कथेला जायचं. ती कथा ना आपल्याला डेव्हलप करते. आता कसं बघा, तुम्हाला जेव्हा तुम्ही अथर्वशीर्ष काढाल, अरे हा लक्षात आलं, हा गणक ऋषी आला, श्लोक की आठवेल. म्हणून सतत चांगलं श्रवण करा, जो काल आपण सत्संगाचा अर्थ पाहिला. या दृष्टीनं ज्या वेळेला तुम्ही पुढच्या पिढीला ही लिगसी म्हणून देता, तेव्हा खरं गुरुचं काम काय असतं. आपण हे शब्द खूप वेळा ऐकले. मी काल बोललो ना, गुरुतत्व इथे आलं असणारच आहे. मी बोलतोय ते मला कुठे माहिती हो, गुरुतत्वच आहे ते. पण गुरु खरं काम काय करतो, तर तो शिष्यामध्ये जिज्ञासा निर्माण करतो. आपण काय करतो, मार्क मिळाले पाहिजेत, डिग्री मिळाली पाहिजे म्हणून अभ्यास करतो. तो अभ्यास नाही. समर्थ म्हणतात ते व्यर्थची मरावे घोकोनिया. कारण मार्क घोकमपट्टीवर मिळाले, मार्क मिळाले, खऱ्या अर्थानं गुण आत्मसात करणं ते खरं महत्वाचं आहे. मग गुरुचं कार्य काय, शिष्याच्या मनामध्ये जिज्ञासेचं जागरण होणं हे अभिप्रेत आहे. आणि आपण आपल्या मुलांमध्ये ही जिज्ञासा कधी निर्माण करू, ज्यावेळेला आपण ह्या पद्धतीने घरात त्याच्यावर चर्चा करू, त्यावेळेला त्यांच्या मनात ही जिज्ञासा निर्माण होईल. तोपर्यंत होणार नाही. विश्वामित्र ऋषी या दोघांना ही दिव्यास्त्र सांगतायत, भलाशबलासारख्या विद्या शिकवतायत, हळूहळू हळूहळू तयार करतायत. याचं मेन काय, मन, मेंदू आणि आता तिसरा मुद्दा मनगट. आता त्राटिकेचा वध. ट्रेनिंग सगळं घेतलं. 2 मिनिटं इमॅजिन करा, तुम्ही रामाच्या जागी जाऊन बघा. मी ट्रेनिंग सगळं घेतलंय, सगळं ऐकलं, सगळं केलं. प्रत्यक्षात जेव्हा शस्त्र चालवायची वेळ येते तेव्हा काय होतंय
याचं टेस्टिंग करतायत विश्वामित्र, कारण हा पुढे राजा होणार आहे. त्याला माहित नाहीये आपल्याला पुढे काय काय होणार आहे. मी म्हटलं ना, कथेत आपल्याला कुठे माहिती आपलं भविष्य पुढे काय आहे, पण सद्गुरूला माहिती असतं. तो बरोबर आपल्या वाटेतले काटे बाजूला काढत असतो. गोंदवलेकर महाराज म्हणतात, त्याला आपली काळजी असते. आणि समर्थ तीच गोष्ट सांगतात की बाबा रे, साधके भावे नमस्कार घाले. भावपूर्ण फक्त नमस्कार कर, त्याच्या आधी साधक हो. साधके भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. तो सुगम पंथे नेऊ न घाली, जेथील तेथे. तू पहिले भावपूर्ण फक्त नमस्कार कर, बाकी सोड त्यांच्यावर, ते सगळं ऑटोमॅटिक करतात. एक्झॅक्टली इथे चालू आहे. रामाला आणि लक्ष्मणाला हे माहिती नाहीये की पुढे वनवास आहे, पुढे रावण वध आहे. कुठेही इथे वाल्मिकी रामायणात रावणाचा रा सुद्धा आलेला नाही. आता नवरात्रीमध्ये काही एका बाईनं असाच व्हिडिओ केला होता, बुद्धिभेद करणारा. काल सांगितलं ना, नवदुर्गेत कैकई. म्हटलं बघू तरी बाबा आता हे काय नवीन मटेरियल आहे. कैकईला रावणवध हवा होता म्हणून तिने स्वतःला वाईटपणा आला तरी चालेल, पण रामाला वनवासात धाडण्यासाठी प्लॅनिंग केलं, अशी ती नवदुर्गा म्हणून आपल्यासमोर मांडण्यात आली. आणि त्याला खाली सगळे अगदी होच खरंच आहे, ही खरी सुपरवुमन. काय त्या बाईंचा मी फोन नंबर शोधून काढला आणि म्हटलं, अहो एक भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करतो, कृपा करून हे असलं काहीतरी सांगू नका लोकांना. तुम्ही त्या कैकईचं महत्व सांगता सांगता आमच्या रामाला खाली आणता हो. म्हणजे जे कैकईला कळतं ते रामाला कळत नाही का? हे बाकीचे काय सगळे वेडे होते का? हे ट्रेनिंग सगळं देतात ते मधलं. कारण का, काही लोकांचं कामच आहे फक्त बुद्धिभेद करायचा. कर्ण आम्ही कुठे वाचला? कादंबरीत. मग कर्णाच्या प्रेमात, अगदी कर्णावर अन्याय झालाच आहे, कादंबरी आहे, त्यात कल्पनेला वाव असतो. कर्णाचं दुर्दैव हा आजचा विषय नाहीये, पण उदाहरण देतो की कैकई आणि कर्ण हे कुसंगतीने फुकट गेलेली माणसं आहेत. एवढ्या ह्याच्यात संपलं चरित्र. कारण विवेक नाही, संगत चांगली नाही, जी सत्संगती रामाला शिकवली. चांगल्या संगतीत राहिला असता तर कपॅसिटी होती, कैकई शूर होती, पण संगत जबरदस्त मंथरायची. असो, ते पुढे सांगेन मी. सांगायचा मुद्दा काय, आपण काय करणार मग? व्हॉट्सॲपला आलं कैकईचं महत्व, 150 लोकांना फॉरवर्ड, एकानेही क्रॉस चेक केलं. आत्ता एका महाभागाने मला व्हॉट्सॲपवर पाठवलं होतं, वाल्मिकी नावाची म्हणे एक जात आहे, ते सगळे आदिवासीच होते, आणि मग ते आज कसं काय, म्हणजे काहीही कशाचा आगापिछा नाही. वाल्मिकी रामायणात वाल्मिकी ऋषी शेवटी म्हणतायत की मी प्रचेताचा 10वा वंशज आहे. तो रत्नाकर दस्यू होता आणि हे वाल्मिकी नावाची जमात होती, आणि ते कसे आदिवासी काय वाटेल ते. बरं, ते मेसेज सुंदर ड्राफ्ट केलेले असतात, त्यामुळे आपल्याला विश्वास बसतो हो त्याच्यावर वाचल्यावर. आणि आपल्याकडे समर्थ सांगतात तसं अखंड सावधानता नाही, कारण रेडीमेड मिळालंय. वाचायची तसदी कशाला घ्यायची? मनाच्या श्लोकात मी नेहमी गंमत सांगतो ना, की मनाचा श्लोक म्हटला, त्याचा अर्थ सांगितला आणि तो तुम्हाला पटला की आपण पहिली रिॲक्शन बाजूच्याला देतो, बघ काय म्हटलंय, म्हणजे तुमच्यासाठी ते नाही असं आपण गृहीत धरलेलं आहे. तसं या बाबतीत आहे की एका माणसाने पाठवलं ना झालं ते खरंय मानून ढकलत राहायचं, तसं नाही आहे सज्जनो. म्हणून सांगतो, ही रामकथा अशा पद्धतीने सांगणं गरजेचं आहे. चुकीचे मेसेज जाता कामा नयेत. या विश्वामित्रांनी रामाला जी शस्त्र दिली आहेत, कारण त्याच्या आयुष्यातला पहिला पराक्रम होणार आहे तो म्हणजे त्राटिकेचा वध. हा पहिला पराक्रम आहे रामाचा. साधी सुधी गोष्ट आहे का हो त्राटिकेचा वध करणं? ते ज्येष्ठ त्यांना बसायला खुर्ची द्या, कोणी असेल तरुण तर त्याने पुढे यावं. इथे खुर्ची आहे, पुढे या. इथे इथे पुढे खुर्ची आहे बघा, दुसऱ्या रांगेत. या बघा, इथे इथे खुर्ची आहे, इकडे इकडे. तर समर्थांनी ज्या पद्धतीने आपल्याला ग्रंथाचा परिचय सांगितला तसा आता आपण हा परिचय करतोय की तो त्राटिकेचा वध आहे, हा रामाच्या आयुष्यातला पहिला पराक्रम आहे.
आणि त्यांनी विश्वामित्रांनी रामाला जी शस्त्र दिली, दिव्यास्त्र दिली, त्याची मी एक छोटीशी यादी आणली. काय काय लागतं लक्षात घ्या. म्हणजे त्राटिका आणि पुढे किती मोठे मोठे राक्षस होते ज्यांच्या विरुद्ध या पोराला लढायचंय, त्याचं ट्रेनिंग 15-16व्या वर्षाच्या दरम्यान. आपण साधारण 10वीला असतो त्यावेळेला. विचार करा, रामाचं 10वीला हे वय जर डोळ्यासमोर आणलं आणि कालचा योग हा विषय समजून घेतला, म्हणजे मन, मेंदू आणि आता मनगट, 10वीची कपॅसिटी लगेच लक्षात येतं की तो का प्रभू राम आहे आणि आपण का नाही आहोत. त्याच्यात त्यांनी सांगितलंय दंडचक्र, धर्मचक्र, विष्णुचक्र, इंद्रचक्र, कालचक्र, वज्र, ब्रह्मशिरस, यमपाश, धर्मपाश, कालपाश, गंधर्वास्त्र, मोहनास्त्र, पैशाचास्त्र, सूर्यास्त्र, सोमास्त्र, नारायणास्त्र आणि ब्रह्मास्त्र, एवढं ट्रेनिंग दिलेलं आहे. विचार करा, एवढी व्हरायटी त्याला शिकवतायत आणि त्राटिकेचा वध करण्याची वेळ आली. कसा अजून बारकावा बघा, कथेतला बारकावा. मी म्हणतो ना, कथा का ऐकायची, का कथेला जायचं. एक छोटा बारकावा असा आहे, किती झालं तरी त्राटिका बाई आहे. तिला कल्पना विश्वामित्रांनी देऊन ठेवली होती. मधनच रक्त ओकते, दगडी मारते, विचित्र बाई आहे आणि तिला तुला वेद घ्यायचा आहे. इथे पटकन लक्ष्मणाच्या मनात आलं, रामाच्या ह्याच्यात आलं आणि विश्वामित्रांना हेच पाहायचं होतं की ती बाई आहे, बाईवर बाण क्षत्रिय धर्माला अनुसरून आहे का नाही, बाईचा वध करायचा का नाही. त्याच्यावर रामाने सांगितलेलं नाही, ती माझ्या गुरुचा जो विध्वंस करतोय चांगल्या गोष्टींचा, तिथे स्त्री पुरुष हा विषय येऊच शकत नाही. 10वीतला मुलगा डोळ्यासमोर आला आणि एकीकडे राम आणा, म्हणजे लक्षात येईल व्यापकता कशी आहे. आणि तिचा रामाने वध केलाय. मी त्या आता कथेत आत्ता जात नाही, कारण आपला विषय मग पुढे जातो. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी, आता तिकडे दशरथाला यातलं काहीही माहिती नाही आहे हे जंगलात काय चाललंय. विचार करा, गुरु कसा आहे, किती विश्वासानं पाठवलंय आणि विश्वामित्र ट्रेनिंग देत देत हे सगळं या मुलांना शिकवतायत. आणि तो वध झाला. पुढे मारीच आणि सुबाहू यांचाही वध केला. सिद्धाश्रमातला मेन सगळं जे पर्पज होतं ते सॉल्व्ह झालं. याच्यातनं मेन गोष्ट काय कळली की यांचं मनगट सॉलिड आहे हे लक्षात आलं. ही मुलं घाबरत नाहीत, दिलेलं ट्रेनिंग कुठे फुकट जात नाहीये, याचं जजमेंट विश्वामित्रांना आलेलं होतं. कसं गुरु हळूहळू हळूहळू शिष्याला छान त्याचे सगळे कंगोरे विकसित करत असतो, बरोबर आपले समर्थ याच पद्धतीने आपल्याला शक्तीचीही उपासना शिकवतात, युक्तीही शिकवतात, विवेकही शिकवतात आणि वैराग्यही शिकवतात. दासबोध आणि मनाचे श्लोक हे पॅरलल असलेच पाहिजेत. केंद्रस्थानी राम आहे, कारण त्यांचं आराध्य दैवतच राम आहे. ते का आहे हे एव्हा तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा टप्पा असा येतो त्याच्यामध्ये की जंगलातनं घेऊन जात आहेत थ्रू आउट. राजाची मुलं आहेत, लक्षात घ्या. स्पेशल ट्रेनिंग, स्पेशल फॅसिलिटीज काहीही नाहीत, कारण राजाला हार्ड लाईफ काय असतं हे कळलंच पाहिजे. सामान्य माणूस कसा सर्व्हाइव्ह होतो, सामान्य माणसाला काय त्रास होतात हे राजाच्या मुलाला माहिती असलं पाहिजे, कारण तो पुढे मोठा राजा होणार आहे. म्हणून हे ट्रेनिंग एका लेवलनं चालू आहे. विचार करा, मन, मेंदू आणि मनगट हे कॉन्स्टंट बॅक ऑफ माइंड तुमच्या ठेवून द्या की कसं ट्रेनिंग देत आहेत बघा. वसिष्ठ ऋषी झाले, आता विश्वामित्र. ह्यानंतर रामकथेमध्ये एक छान वळण येतं, ते म्हणजे जंगलामधून जात असताना रामानं विचारलं, गुरुदेव आता पुढे काय. त्राटिकेचा वध झाला, त्याच्यानंतर मारीच झाला, सुबाहू झाला, आता पुढे काय. ते म्हणले, खरं म्हणजे मला हिमालयात जायचं आहे बघा, हा पण थोडंसं मिथिलेमध्ये जाऊन मगच आपण जाऊया.
आपल्याला पुढे काय घडणार माहिती नसतं, गुरुला बरोबर माहिती असतं. म्हणे मिथिलेमध्ये, हा म्हणे आलोच तर जरा मिथिला नरेशाला भेटूया आणि मग पुढे जाऊ. आणि मग तो जो प्रवास चालू आहे त्याच्यामध्ये जंगलातनं जाताना त्यांना जे ट्रेनिंग दिलं जातं, इथे मला समर्थांची नेहमी दिसते. समर्थ म्हणतात कीर्ती पाहता सुख नाही आणि सुख पाहता कीर्ती नाही. समर्थांनी किती व्यापक पद्धतीने अभ्यास करून आपल्यासमोर मांडला की आपल्याला प्रत्येकाला सुखाचं आसक्ती असते की मला सुख प्राप्त व्हावं, पण आपली सुखाची डेफिनेशन क्लिअर नसते. आपल्याला कीर्ती सुद्धा हवी असते, पण कीर्ती कशाने प्राप्त होते हे आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही. इथे समर्थ म्हणतात कीर्ती पाहता सुख नाही आणि सुख पाहता कीर्ती नाही. तुम्हाला सगळ्या पद्धतीचं जीवनमान जगता आलं पाहिजे, हे ट्रेनिंग देणं. म्हणून ही कथा ऐकायची, कारण कथा परत सांगतो, कथा मनावर आणि बुद्धीवर परिणाम करत असते. काय होतं की आत्ता तुम्ही इतके छान सगळे मन लावून ऐकतात, कुठेतरी आपल्या आयुष्यातले काही प्रसंग पॅरलल येत असतात. आपण त्याचा विचार करत बघत असतो, ताडून बघत असतो की खरंय रे, आपण अशा पद्धतीचे प्रसंग अनुभवलेले असतात. हे सगळं त्या कथेतनं आपल्याला हळूहळू सापडायला लागतं. आणि मग एक मोठं छान आहे ते म्हणजे अहिल्याचा उद्धार. अनेकांना सिरियलमध्ये आपण पाहिलंय की तो सगळा प्रसंग, ती दगड होऊन पडली, रामाराय येतात, त्या दगडाला पाय लावतात आणि दगडातनं ती अहिल्या उभी राहते. हा सिरियलमध्ये आपण प्रसंग पाहिला. तो फ्लॅशबॅक काय झाला तोही सिरियलमध्ये आपण पाहिला. विश्वामित्रांनी सांगितलं की गौतम ऋषी नदीवर आंघोळीला गेलेत आणि तिकडे इंद्र आला. इंद्राने गौतम ऋषींचं रूप घेतलं आणि अहिल्याला वाटलं गौतम ऋषीच आहेत आणि नको तो प्रसंग घडला आणि नेमके गौतम ऋषी आले आणि त्यांनी शाप दिला. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे सिरियलमध्ये. वाल्मिकी रामायणात हा प्रसंग असा नाही. अहिल्याला इंद्रानं मुळीच गंडवलेलं नाही. लक्षात घ्या. तिला व्यवस्थित माहिती होतं की हा इंद्र आहे. मुळात इथे कथेकडे अवधान का द्या लक्षात, पण आपण सगळे ऐकून आपलं आयुष्य ताडून बघायचं हे ध्यानात ठेवा. जसं विश्वामित्र आणि मेनका, आपण त्यांचं उदाहरण देऊन स्वतःची सुटका करून घेतो. काल बघितलं ना, भोगता असून अभोगता, तो दंभ, तो ताडून बघायचा कथेमध्ये. तर्कशास्त्राचे ते तज्ज्ञ होते गौतम ऋषी, लॉजिक. त्यामुळे प्रत्येक गोष्ट लॉजिकली विचार करणं. आता एक दाम्पत्य ज्यातला नवरा लॉजिकचा आहे आणि अहिल्या ही अतिशय दिसायला सुंदर आणि तितकीच मनाची मऊ कोमल होती. आता बघितलं तर बरोबर दोन टोकं नाहीत का हो, की नवरा प्रत्येक गोष्ट लॉजिकली विचार करतो आणि ही प्रत्येक गोष्टीचा विचार भावनेनी करते. हा कुठेतरी एक कॉन्फ्लिक्ट त्याच्यामध्ये असू शकतो. केस स्टडी मगाशी मी शब्द वापरला. त्या अहिल्याला कळलं होतं की हा इंद्र आहे. इंद्र ही दिसायला सुंदरच होता ना हो, हँडसम होता. एक प्रसंग असा आयुष्यामध्ये घडूच शकतो, कुणीही गॅरंटी देऊ नये. आणि तिथे स्पष्ट आहे, मुनिवेशम सहस्राक्षम विज्ञाय रघुनंदन मतिम चकार दुर्मेधा देवराज कुतूहलात. इथे दुर्मेधा हा शब्द वापरलेला आहे. अहिल्याची बुद्धी, मेधा म्हणजे बुद्धी, ती दुर्मेधा झाली. त्यामुळं तिलाही शाप आहे आणि इंद्रालाही शाप. आणि तो शाप काय दिलेला आहे, वात भक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी. आता ह्या पुढे जे झालं ते झालं. इंद्राला तर शाप दिलाच आणि अहिल्याला सांगितलं, आता अहिल्ये मी हा आश्रम सोडतोय. या आश्रमामध्ये तू अशीच भस्मशायिनी म्हणजे धूळ खात पडशील. तुला फक्त वारा खाऊन जगावं लागेल. त्याच्यावर ती म्हणाली, मला काहीतरी उश्शाप द्या. पण उश्शाप एवढाच की राम जेव्हा इथे येईल तोच तुझा उद्धार करेल आणि त्यानं उद्धार केला तरच मी परत येईल.
सज्जन होती, दगड होऊन पडली, पाय लागला आणि झाली. हे झालेलं नाही. तिच्याकडनं हा प्रसंग घडला आणि सायकोलॉजिकली तुम्ही माता भगिनी आहात, विचार करा. तिला जो सायकोलॉजिकल शॉक बसला की मी हे कसं केलं, हे माझ्याकडनं कसं झालं, अशा अर्थाने मनानं ती दगड झाली. मनानं दगड. नेहमी चिंतन असं होतं की अहिल्याचा उल्लेख समर्थ मनाच्या श्लोकात का करता. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होवो निघेली. त्यानंतर मनानं जी दगड झाली, जो शॉक बसला होता, त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी तिला उपयोगी काय पडलं? नाम. अखंड नाम घेतलं. आणि कुठपर्यंत? प्रत्यक्ष राम सगुण रूपात येईपर्यंत तिनं नाम घेतलंय. तिथेच पडलीये. अहल्या या शब्दाचा अर्थ ओस पडलेली जमीन. हल म्हणजे नांगर, जिथे नांगर चालत नाही अशी जमीन. आणि खरोखर छान भरलेला गौतम ऋषींचा आश्रम अहिल्याच्या या कृत्यामुळं ओस पडून गेला. खूप विचाराची गोष्ट आहे. आणि तीच अहिल्या पुढे पंचकन्यांमध्ये जाते. काय प्रवास आहे. जसा वाल्याचा वाल्मिक तसा अहल्येचा प्रवास. लक्षात घ्या तुम्ही स्त्रिया आहात. राम आणि सीता हे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. उद्या आपण ऐकणारच आहोत. पण ही काय कॅरेक्टर्स आहेत जी रामायणात येऊन जातात हो. आणि आपण किती फटकन मोकळे होऊन बोलून मोकळे होतो. त्या अहिल्याचा काय प्रवास आहे. एक माणूस दाखवावा. एक ज्यानं स्वामींच्या घरात बसलेलं होतं, एक माणूस की ज्याच्या आयुष्यामध्ये परपुरुषाचा किंवा बाई असतील तर परस्त्रीचा विचार कधी आला नाही, अशी एक व्यक्ती दाखवावी. ती फक्त राम आणि फक्त सीतामाई आहे. त्यांनाच अधिकार आहे याच्यावर बोलण्याचा, बाकीच्यांना अधिकारच नाही. अशी ती अहिल्या चूक कबूल केली. हिम्मत आहे. पश्चाताप झाला. त्याच्यावरती प्रायश्चित्त केलं, तयार झाली. ही हिम्मत आहे, गट्स आहेत. खोटं नाही बोलली मी. काल म्हटलं ना, हो झालं झालं ना, झालं काय करणार, होतं हॅपन्स. आणि त्याच्यावर तिने हे केलंय. आणि गौतम ऋषी एक वाक्य तिला बोलले ते तिच्या काळजाला फार चिरून गेला. गौतम ऋषी म्हणाले, आईले ठीक आहे तू हे केलंस, बरोबर आहे ग, पण गडबड अशी झाली की आता मला पुन्हा तपाला बसावं लागणार. म्हणजे का? कारण तुझ्या कृत्यामुळं माझं जे तप होतं ते जवळजवळ 50% खाली जातं. कारण तू अर्धांगिनी आहेस. हे तिला फार लागलं. कारण ती मनानं खरं म्हणजे खूप सोज्वळ बाई होती. ठीक आहे तो एक भावनिक प्रसंग घडला आयुष्यातला, पण समाज असा असतोच ना हो. तो माफ करत नाही हो किती झालं तरी. तो कसाही असू दे, पण तो दुसऱ्याला बोट ठेवायला पहिले उभा असतो. आणि म्हणून तिला तो शॉक जास्त सहन होईना आणि ती त्या नामाला लागली. आणि त्या अहिल्याचा उद्धार प्रत्यक्ष रामरायाला तिथे विश्वामित्र घेऊन गेले आणि सांगितलं ही ती अहिल्या. आता विचार करा, कालचा दिवस आठवा. रामाचं ट्रेनिंग बघा. रामाला योग शिकवलेला आहे. त्याचं मन खंबीर झालेलं आहे. सगळ्या वेदांचा अभ्यास केल्यामुळे बुद्धी जबरदस्त आहे. जिगर पाहून झाली. आता त्याच्यातला माणूस विश्वामित्र चेक करतायत. आणि रामानं जी अध्यात्मातली अत्युच्च सुंदर गोष्ट सगळ्या संतांनी सांगितली ती म्हणजे दुसऱ्याला क्षमा करणं. सगळ्यात जास्त जिगर क्षमा करण्याला लागते बरं का. क्षमा करणं सोपी गोष्ट नाही आहे. कारण आला अहंकार, इगो आणि प्रेस्टीज या दोन्ही गोष्टी गोळून बाजूला ठेवून द्याव्या लागतात. तोच क्षमा करू शकतो. ते क्षमा करतायत. विश्वामित्र हे बघतायत की रामाचा अप्रोच कसा आहे स्त्रीकडे बघण्याचा. रामानं तिच्या भावना समजून घेतल्या आणि तिचा उद्धार केलाय. आणि बरोबर गौतम ऋषी त्यावेळेला आले. अहिल्याचा त्याने स्वीकार केला आणि त्याने सांगितलं, अहिले ज्या ह्यानं मी तुला शाप दिला होता
आणि उश्यापायी सांगून ठेवला होतास, पण हे पण मी ॲप्रिशिएट करतो की तूही तेवढ्या जिद्दीनं ते केलंस, रामाला यायला लावलंस आणि मला सुद्धा इथे परत यायला भाग पाडलंस. हे त्याच गौतम ऋषींनी ॲप्रिशिएट पण केलं. राग येतो बघा आपल्याला, त्या रागाच्या भरात आपण बोलतो तेव्हा वेळ देऊन द्यावा. कालांतराने त्याच गोष्टीकडे आपणच बघताना वेगळ्या नजरेने बघतो की हो रे, थोडं त्यावेळेला जरा थांबलो असतो ना तर कदाचित आपल्या तोंडून निघालो नसतं. पण आपल्या रागावर कंट्रोल राहत नाही. मध्ये एवढा स्पॅन गेला होता की आता गौतम ऋषी सुद्धा निवलेच होते ना. आणि त्याच्यानंतर अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, हे सगळं झालं आणि गौतम ऋषींनी सांगितलं रामाला आता अहिलेचा उद्धार झालाय, पुढे तू मिथिलेकडे निघालायस. किती छोटासा मुद्दा कथेतला आहे बघा, पण किती व्यापक आहे. त्याने सांगितलं तिथे गेलास ना की तिथं मिथिलेमध्ये तुला आमचा मुलगा भेटेल शतानंद. त्या शतानंदाला फक्त सांग बर का. विचार करा बापाचं हृदय कसं आहे. त्या शतानंद तुम्हाला तिथे भेटेल. त्या शतानंदाला गेल्या गेल्या ही गोष्ट सांग की तुझ्या आईचा उद्धार झालेला आहे. आता शतानंदाच्या बाजूने विचार करा बरं. लहानपणापासून त्या पोराला किती त्रास झाला असेल. मुलगा गौतम ऋषींचा, आईकडनं एक अशी चूक घडली, त्याचे फटके समाजाचे मुलांना भोगावे लागतात हो. त्या पेजमधनं तो शतानंद गेलाय. आणि तसंच घडलं. जसा मिथिला नगरीमध्ये राम पोचला आणि शतानंदानी पहिलाच प्रश्न विचारला, माझ्या आईचा उद्धार झाला का. काय मानसिकता गोड आहे लक्षात घ्या. रामकथा ही अशी अनेक वळणांनी अनेक डायमेन्शन्सनी जाते. बाकी काहीही वाचायची गरज नाहीये, फक्त हे वाचणं. म्हणून समर्थ म्हणतात समस्तांमध्ये गोड कथा राघवाची ती का. ही कॅरेक्टर्स बघा, ह्यात काही नाही. रामायणात वाल्मिकी ऋषींनी सांगतं किती सुंदर पद्धतीने प्रत्येक कॅरेक्टर आपल्यासमोर मांडलंय आणि प्रत्येक जण रामापुढे लीन आहे. राम प्रत्येकाचा उद्धार करत जातोय हे ते सांगतायत. तरी आम्ही रामावरती आक्षेप गेला. आपली जीभ धजावतेच कशी. बरं धजावली तर धजावली, कमीत कमी दुसऱ्याला फणकर उत्तर द्यायला समर्थ म्हणतात ना, करून अत्यंत साक्षेप फेडावे नाना आक्षेप. आक्षेप घेतच राहणार तुम्ही. ते फेडण्यासाठी तुमचा साक्षेप आहे का, योग्य प्रयत्न आहे का, कथेला अवधान दिलं का, कथा सावधानतेनं ऐकली का. हा अहिल्याचा अख्खा प्रसंग इतका जबरदस्त आहे. हा केवढा तरी बोध देणारा प्रसंग आहे. आणि आज समाजात बघितलं तर बघा, ही अशी गोष्ट सांगितली, अनेक जण आत्मपरीक्षण करायला सुरुवात करतील. त्यांना सांगणारी व्यक्ती पाहिजे. हा अहिल्याचा अख्खा उद्धार झाला खरा, पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आता मिथिला नगरीमध्ये एंट्री व्हायच्या अगोदर विश्वामित्रांनी काय काय रामाला ट्रेनिंग दिलं. तर 6 दिवस न खाता पिता न झोपता हे बंधू पहारा देत होते. ही क्षमता गुरुनं निर्माण केली. काय टार्गेट सेट केलंय बघा. हा भविष्यातला राजा आहे ना, त्या दृष्टीनं त्याची कपॅसिटी कशी तयार केली. 6 दिवस न खाता पिता रात्रंदिवस पहारा द्यायचा आहे, झोप येऊ द्यायची नाही. असे 6 दिवस रात्रंदिवस गुरु सेवेमध्ये मग्न आहेत दोघ जण. आणि अहिल्याचा उद्धार करणारा सुद्धा करुणामय राम विश्वामित्रांनी पाहिला, म्हणून त्याला पण करुणाकर म्हणतो. सगळ्या संतांनी नवरसामध्ये करुण रसाला फार महत्व दिले. लक्षात ठेवा, आपल्या समर्थांनी म्हणून करुणाष्टक लिहिली. करुणा असली पाहिजे, भक्तीतनं नेहमी करुणा आली पाहिजे आणि करुणेतनं क्षमा येते. करुणा हा फार मोठा मुद्दा आहे. जेव्हा समर्थांची करुणाष्टक म्हणतो तेव्हा ते रुदन आहे, ते रडणं नाहीये, ते रडगाणं नाहीये, ते रुदन आहे की देवा मला तुझं दर्शन दे. ती अंतरीची तळमळ आहे, ते करुणा आहे. म्हणून त्याला करुणाष्टक असं म्हणतात.
अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. का म्हणतात? झाला का हा अनुताप? अनु म्हणजे सूक्ष्म, मायक्रो. भगवंताचं दर्शन नाही हो. या स्वामींच्या घरात एकदा असे सहज या बरं स्वामींना बघायला, की स्वामी कसे आहात? मी येतोच नेहमी गळे काढायला तुमच्याकडे, आज थोडंसं तुमचं बघतो. बघा बरं हा भाव ठेवून. दिवसभर ते स्वामी आपल्यासारख्या प्रत्येकाची रडगाणी ऐकत असतात. मला हे द्या, मला ते द्या, माझं हे होत नाही, ते होत नाही. एकदा उलटा ठेवा बरं दृष्टिकोन, की बरेच दिवस झाले मला स्वामींचं दर्शन नाहीये. मग त्या दर्शनाची आसक्ती मनापासून लागते का? तो करुणा रस आहे, तो करुणामय असला पाहिजे. आणि कथेमधनं ह्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा एक लक्षात ठेवा, की कथा ऐकताना, अशा ग्रंथांचं वाचन करताना एक वैदिक शास्त्रामध्ये, वैदिकांचं एक शास्त्र आहे, त्याच्यामध्ये त्याला मीमांसा करता आली पाहिजे. नुसतं वाचन काही फायदा नाही. मगाशी आपण पाहिलं, अर्थेविण पाठ करून काही फायदा नाही. त्याची मीमांसा करता आली पाहिजे, त्याला तर्कानं बघता आलं पाहिजे. आणि मग लक्षात येतं काही गोष्टी तर्काच्या पलीकडत आहेत आणि त्या अतर्क्य म्हणजे हे गुरुतत्व आहे. अशा पद्धतीनं आपण जेव्हा कथा ऐकतो, कथेवर विचार करतो आणि मग त्यातल्या एक एक गोष्टी बघतो, तेव्हा लक्षात येईल की मिथिला नगरीमध्ये आता आलेले आहेत आणि कशासाठी आले आहेत हे तुम्हाला आता सिरियल पाहिल्यामुळे कळलंय. राम आणि लक्ष्मणाला माहित नव्हतं ना कशासाठी आले, कारण तोपर्यंत वाल्मिकी रामायणात सीतेचा उल्लेखच नाहीये. तिथे जनक राजाकडे आलेले आहेत आणि जनकाची आणि यांची भेट झालेली आहे. आणि मग उद्याचा भाग आपण त्याच्यात बघणार आहोत, त्याचा तपशील सगळा उद्या पाहणार आहोत. आज विश्वामित्रांनी इथपर्यंत आणलाय. मग सीतेचं स्वयंवर हा विषय आहे. आता थोडासा कालचा आणि आजचा आत्तापर्यंतचा सगळा भाग लक्षात घ्या आणि त्याच रामामधलं जे चरित्र आपण ऐकलं त्यात रामाचं स्वरूप बघा. कालचा पहिला राम कसा होता आणि आता मिथिलेपर्यंत आलेला राम किती मॅच्युअर्ड आहे हे तुमच्या लक्षात आलं. नुसतं क्वालिफिकेशन आणि त्याच्यानंतर हे बाकीचं अपब्रिंगिंग जे आहे रामाचं, हा मधला स्पॅन एंटायर त्याच्या पुढच्या आयुष्याला त्याला उपयोगी पडणार आहे, ज्यासाठीचं हे मोठं ट्रेनिंग त्याला देण्यात आलं. आणि मग ज्या वेळेला आलं 16 वर्षाचा हा, तो राम कसा असावा? तो राम तत्वचिंतक असावा हे विश्वामित्रांना आणि वसिष्ठांना वाटतंय नव्हे, त्याने ते करून दाखवलं. आणि मग राम विश्वामित्रांना स्वयंवर वगैरे सगळं झालं सीतेचं आणि विश्वामित्र यांच्या पाया पडला राम आणि म्हणाला, गुरुदेव पुढची आज्ञा काय? त्यामुळे आता आज्ञा काही नाही, माझा रोल संपला. आणि म्हणजे आता मी चाललो हिमालयात. सीतेशी लग्नही झालेलं आहे, सगळं झालंय, आता मी चाललो हिमालयात. तो म्हणलं मग आपली पुन्हा भेट नाही, आता पुन्हा भेट नाही होणार. काय गुरु असतो विचार करा. म्हणजे अरे माझं जे काम होतं ते काम करून झालंय, आता परत याची गरज नाहीये. तुझ्याकडनं ज्या ज्या गोष्टी मला करून घ्यायच्या होत्या त्या करून झालेल्या आहेत. आता तू जेव्हा दक्षिणेत जाशील तेव्हा तिथे अगस्त्य ऋषींना जरूर भेट. काय पुढची प्रोव्हिजन सांगून ठेवली लक्षात. खरा गुरु कसा असतो की माझ्याकडचं मी सगळं देऊन झालं, पण तरी विश्वात अजून खूप बाकी आहे जे तुला इतरांकडनं शिकायला मिळेल, त्यांच्याकडे पण शिकायला जा. हा मनाचा मोठेपणा फक्त गुरुकडे असतोय लक्षात. कारण तो स्वतः, मी काल म्हटलं ना, योगी, तपस्वी आणि भोगी या 3 स्टेप हे योगी आहेत. माझ्याकडचं सगळं देऊन झालेलं आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्तही विश्वात ज्ञान शिल्लक आहे. ते तुला साऊथला जाशील तेव्हा अगस्ती नावाचे ऋषी भेटतील, त्यांच्याकडनं शिकून घे. हे पण वरती सांगायला थांबत नाही. कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी परत यायचंच नसतं, हीच तर गुरूंची स्पेशालिटी आहे. छत्रपतींचा राज्याभिषेक जेव्हा होत होता तेव्हा आमचे समर्थ रायगडावर नव्हते बरं का.
ते देवी पुढे बसले होते. तुझा तू वाढवी राजा, माझा जॉब झालेला आहे, राजा झालाय तो, आता राज्य त्यानं करायचं. फरक बघा किती महान असतील हे लोक. आणि आपल्याकडचे कसे क्लासेसवाले, चुकून मुलगा बोर्डात आला की हे फ्लेक्स डोंबिवलीवर आमचा स्टुडंट पहिला आला, आमचा स्टुडंट पहिला आला. फरक लक्षात घ्या. यांनी नाही लावले आमचा राम पाहिला का 16व्या वर्षी त्राटिकेला मारलं का, माझ्याकडे ट्रेनिंग घेतलं. त्यांच्याबद्दल आपण बोलतच नाही. सांगायचा मुद्दा काय हे लक्षात घेतलं पाहिजे. हे कोण होते ऋषी, कसा राम घडवलाय. एक मुलगा 16व्या वर्षी इतक्या गोष्टी करू शकतो हे आपल्याला त्या कथेतनं शिकता येतं. म्हणून मी पहिल्या दिवशी काल म्हटलं ही नरदेहातल्या रामाची कथा आहे. विश्वामित्र ज्या वेळेला जायला निघाले तेव्हा रामाच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले. म्हणे गुरुदेव परत दर्शन नाही. म्हणे रामा आता थोडक्यात माझं काम संपलंय, पुन्हा आता येणं होणार नाही, पुन्हा मला माझ्या तपाला जायचं आहे. आणि शांतपणे विश्वामित्र सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि शांतपणे निघून गेले. रामाने फक्त त्या आकृतीकडे, पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले. आता विचार करा रामरायाला किती वाईट वाटलं असेल की ज्यांच्या बरोबर मी काही महिने रात्रंदिवस शिकतो आहे, ज्याने मला एवढी अस्त्र शिकवली, दिव्यास्त्र दिली, बला शबलासारख्या सगळ्या विद्या दिल्या, एवढ्या गोष्टी करून दिल्या, आणि आता त्या गुरूंचं पुन्हा दर्शन नाही. तिथे ती योग स्थिती पुन्हा येते. राम आला ती आठवते. हा प्रवास किती महत्वाचा आहे कथेमध्ये. आणि म्हणून आपण कथा ही सतत का ऐकावी, कारण कथेमध्ये ना आपल्याला एक गोष्ट कळते, गुरुचं महत्व काय आहे. अहो आई वडीलही आपले गुरुच असतात की, बघा ना. पण गुरुमध्ये आई वडील देखील असतात, हा फरक आहे. आईचं वात्सल्य असतं, पित्याचं आपल्यावरती जसं ज्या पद्धतीने एक वेगळं प्रेम असतं, तसं गुरुमध्ये दोन्ही आपल्याला उपलब्ध असतं. आणि ह्या सगळ्याचा रामानं अनुभव घेतला. आणि म्हणून मी तुम्हाला 10 वेळा सांगतो, कथा का करायची सज्जनो. कथेला एक सुंदर शब्द आहे, कथा ही एक भाव समाधी आहे. कथा ही एक भाव समाधी आहे. त्या कथेतला भाव अंतरंगाला टच झाला पाहिजे, विचार करायला प्रवृत्त झालो पाहिजे. आणि मग कळलं पाहिजे रामाची कथा ऐकतोय, तुझ्या माझ्या आयुष्याची नाही. मग तो भाव वाढला पाहिजे, तो भाव प्रभावात निर्माण झाला पाहिजे. आणि मग त्या कथेचा प्रभाव आपल्यावरती पडत जातो, मनावर संस्कार होत जातात, बुद्धी आणि मन शुद्ध होत जातं, विकल्पांना स्थान उरत नाही. म्हणून ती कथा सतत ऐकली पाहिजे. माणसाच्या आयुष्यामध्ये कथेसारखं माध्यम नाही बरं का. कथा एक सुंदर साधन आहे. कुठलीही कथा वाचताना, कथा ऐकताना, म्हणजे या परवा निगडी प्राधिकरणाच्या इथे माननीय आदरणीय शंकर अभ्यंकर यांचं पहिलं प्रवचन होतं, त्यानंतर माझं प्रवचन होतं, आणि त्यांनी संत साहित्य परिषद भरवली होती. तेव्हा अभ्यंकरांनी तिथे सांगितलं की याला संत साहित्य म्हणू नका, याला संत वाङ्मय म्हणा. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. साहित्य आणि वाङ्मयामध्ये फरक आहे. हे जे सगळं आहे हे वाङ्मय आहे. दासबोध हा वाङ्मय आहे, साहित्य नाही आहे. काय नेमका फरक आहे, कारण त्याच्यामध्ये त्या गुरूंना जसं आता विश्वामित्रांचं पाहिलं, त्याच्या बदल्यात काहीही नकोय, फक्त लोकांचं भलं व्हावं, उद्धार व्हावा, यासाठी जे निर्माण होतं ते प्रासादिक वाङ्मय असतं. ते वाङ्मय वाचताना हे आपल्यासाठी एक साधन आहे. आपल्याला विश्वामित्र ऋषी मिळतील अशातला भाग नाही. आपल्याला वसिष्ठ ऋषी पण ते ग्रंथरूपाने आहेत ना. मग ते कथेचं साधन आपल्याकडे आहे, ते कथेचं माध्यम आपल्याकडे आहे. मग ती कथा आपण का नाही करायची. आणि म्हणून अंतःकरणाला हात घालते ती कथा आपण ऐकली पाहिजे. यानंतर जबरदस्त मुद्दा एक आहे, तो म्हणजे दासबोधातली नवविधा भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम प्रातसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन, ह्या भक्तीचे 9 प्रकार. याचं मोठं उदाहरण, जसं मगाशी अहिल्या ही एक
केस स्टडी आपण पाहिला, तसा आता दुसरी केस स्टडी शबरी. अफाट, खरंच सांगतो अफाट. शबरीबद्दल आपण जे ऐकलंय, उष्टी बोरो, ही गोष्ट आपण लहानपणापासून ऐकली. पण मुळात ती आहे, शबर नावाची एक आदिवासी जात आहे, त्याच्यातली ती शबरी. ही कथा अशी आहे की लहानपणची छोटी शबरी, जी घरामध्ये तिच्याकडे ज्या शेळ्या होत्या, भिल्लच ते, त्या शेळ्यांच्या पिल्लांची ती खेळत होती, त्यांची दोस्ती झाली. अहोरात्र ती त्यांच्याच बरोबर खेळायची, तिच्याच बरोबर झोपायची, तेच सगळं. पटकन तिची आई मागणं म्हणली, खेळून घे खेळून घे, फार थोडेच दिवस राहिलेत. म्हणजे आता तुझं लग्न करणार आम्ही. एवढे मग त्या लग्नामध्ये सगळ्यांना मेजवानी द्यायची आहे ना. याच तर शेळ्यांचं आपण छान मटण करणार. तिच्या छातीत धस्सच झालं. ती म्हणली, म्हणजे तुम्ही ह्या माझ्या मित्रांना ठार मारणार? तेवढे मत काय करणार मग? जर आपण जसं लोकांच्या लग्नात जाऊन खाल्लंय सगळं, तसं तुझ्या लग्नाची मेजवानी नको का द्यायला? त्याच्यासाठीच तर तुझ्या बाबांनी हे सगळं आणलंय, ती हळूहळू तयारी केली आहे. भक्ताचं अंतःकरण कसं असतं याचं मोठं उदाहरण आहे शबरी. शबरीला झोप लागेल ना की माझी 2 दोस्त, छोटी छोटी पिल्लं, यांना तुम्ही ठार मारणार? एका लग्नासाठी तुम्ही या लोकांना ठार मारणार, जे माझे मित्र आहेत? ती पचवूच शकत नव्हती, तिला झोप लागत नव्हती. आईला विनंती केली. आई म्हणे, तुला एवढं वाटतंय तू वडिलांशी बोल. वडील वडिलांसारखेच, तुला काय अक्कल आहे? 10 लोकांना ते मला तोंड द्यायचे, तुला काय जात आहे? आणि एवढं त्यात अडकायचं नाही, पुढे खूप काही आहे. त्याची पार्टी द्यायची लागणार आहे, ते मटण करायचं म्हणजे करायचंच. झालं, आपलं आयुष्य ताडून बघा. तिला झोप लागे ना, आणि त्याच्यावर तिने सोल्युशन काय काढलं? आपण लग्नच केलं नाही तर हे कापतील कशाला? आणि म्हणून शबरी रातोरात तिथनं पळाली घरातनं. बिल्ली नसल्यामुळे अंधाराची भीती नव्हती. पळाली, पळतीये पळतीये पळते. तिला कल्पना आहे सूर्योदय झाल्यानंतर वडिलांचे मित्र मला शोधायला बाहेर पडणार, हे तिला कल्पना आहे. म्हणून सूर्योदय होईस्तवर धावत राहायची, आणि सूर्योदय व्हायच्या अगोदर एका झाडाच्या डोलीत उंचावर लपून राहायची दिवसभर. पुन्हा अंधार पडला, पुन्हा धावायला सुरुवात. कुठे जाते माहिती नाही, कुठे प्रवास चाललाय माहिती नाही. विचार करा बरं, ह्या कथेकडे बघताना तिच्या अंतरात जी गोष्ट लागली आहे की आपले 2 ते बोकड वाचावेत म्हणून तिने घर सोडलंय, आणि कुठल्या दिशेने जाणार माहिती नाही, पण भगवंतच आहे ना तो प्रत्येकाची अरेंजमेंट करतो. म्हणून मगाशी सांगितलं, साधके भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे. काय तिची परमेश्वरानं अरेंजमेंट केली बघा. ध्यानी मनी नाही त्या मुलीच्या, धावतीये धावतीये धावतीये. बरोबर सूर्योदय व्हायच्या अगोदर डोलीत लपली, आणि संध्याकाळी जेव्हा ती सूर्यास्ताच्या नंतर यायला लागली, तेव्हा त्या लक्षात आलं, अरे समोर एक आश्रम आहे. ती रात्र तिने पुन्हा डोलीत काढली. तशीच सकाळी वर्णच बघत होती तर तो तिला एक छान आश्रम दिसला, मातंग ऋषींचा आश्रम. त्या आश्रमामध्ये शिकायला आलेले विद्यार्थी सगळं जे काम करतायत ते तिने सगळं बघितलं. तिला ते वर्ण खूप आवडलं, रे खूप छान आहे, पण आपल्याला कोण घेणार तिकडे? आणि पकडून परत आई वडिलांच्या हातात दिलं तर? पण इथे काहीतरी आपण थोडीशी सेवा करावी, असं तिच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली. आणि त्यानंतर ती काय करायची? अलगत रात्री उतरायची, अख्खा तो ऋषींचा आश्रम, पतंग ऋषींचा आश्रम झाडून काढायची. तिथे दगडी द्रोण असतात, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायची, आणि परत डोलीत जाऊन बसायची. पतंग ऋषीच ते म्हणजे आपल्याकडच्या एकूण विद्यार्थ्यांची मनोधारणा लक्षात घेता इतकं सुंदर स्वच्छ कोणतरी दुसरंच करतंय. बघितलं पाहिजे कोण करतंय.
म्हणून त्यांनी रात्री त्यांची कुटी त्याची थोडीशी फट ठेवली की बघू कोण येत आहे. बरोबर रात्र झाली, छोटी शबरी आली, नेहमीप्रमाणे झाडलोट करायला घेतली आणि यांनी तिला सांगितलं, बाळ काय करतेस? ती घाबरली. ती घाबरू नकोस, ये इथे बस. आणि तिने सगळी कथा मतंग ऋषींना सांगितली. ते म्हणाले, तुझं अंतःकरण इतकं कोमल आणि गोड आहे, काहीही काळजी करू नकोस. माझ्याच आश्रमामध्ये इथे एक छोटीशी कुटी बांधून तू राहा, काहीही प्रॉब्लेम नाही. बिली नव्हती तिला, ती कुटी बांधणं काही कठीण नव्हतं. त्यांनी बरोबर स्वतःची जागा एक करून घेतली. त्या आश्रमाचं एक वैशिष्ट्य असं होतं, तिथे त्यांच्या तपामुळं कुठलीही श्वापद जरी आली तरी ती श्वापद आपलं श्वापद पण विसरायची, अशी त्या आश्रमाची ख्याती होती. वाघ जरी आला तरी तो त्यातलं व्याघ्रपणच विसरून जायचा. आणि तिथे सगळे जण हे असे होते. शबरी तिथेच वाढतीये हळूहळू हळूहळू. सज्जनो, लक्षात घ्या, अहोरात्र त्या आश्रमात ती सेवा करते, खऱ्या अर्थाने सेवा, पडेल ते काम करते. सद्गुरू सान्निध्य तिला लाभलेलं आहे. बरोबर सुगम पंथेने येऊन घातलेला आहे परमेश्वरानं तिला. हाच तुझा परफेक्ट पंथ आहे. आणि एक दिवस मातंग ऋषींनी सगळ्या शिष्यांना बोलवून सांगितलं, माझी आता ती समाधी अवस्थेत जायची वेळ आलेली आहे. तेव्हा कोणाला काही प्रश्न असतील ते विचारा. 2 दिवस मी अजून आहे. झालं. सगळ्या शिष्यांनी आपापले प्रश्नांचे शंका म्हणजे काय असतील. यात अजून एक गोष्ट जाता आता सांगतो. गुरुला कधीही प्रश्न विचारायचे नसतात, गुरुला शंका विचारायची असते. कायम लक्षात ठेवा. बघा, शब्दांचा काल म्हटलं ना, मागोवा घेतल्याशिवाय गोडवा कळत. मला जरा एक प्रश्न आहे. असं आपण म्हटलं की त्यात थोडासा, नाही म्हटलं तरी अहंकार असतो, सेल्फ आयडेंटिटी असते. आणि शंकेत खरोखर जिज्ञासा असते, जाणून घेऊन त्याचं निरसन. म्हणून आपण म्हणतो ना, शंकांचं निरसन झालं. तसं प्रत्येकाने आपापल्या शंका विचारल्या आणि झालं. निघायची वेळ आली आणि त्या शबरीने विचारलं, गुरुदेव मला काय आदेश? म्हणजे बाळ, तू काही काळजी करू नकोस, तू इथेच राहा, इथेच राहा आणि एक दिवस इथे राम येईल आणि तुझा उद्धार करेल. राम आला की मग तू माझ्याकडे ये. ती म्हणली, चालेल, जशी आज्ञा. झालं. मातंग ऋषी गेले, सगळा आश्रम रिकामा झाला. आणि मग तिला स्ट्राईक झालं की त्यांनी आपल्याला सांगितलं, एक दिवस राम येईल, तुला दर्शन देईल, मग तू माझ्याकडे ये. पण कधी येईल हे मी विचारलंच नाही. तो कसा दिसतो हे मी विचारलंच नाही. तो कुठून येईल हेही मी विचारलं नाही. आता जसं काल इमॅजिन केलं की तुम्ही राम आहात, मगाशी थोड्या वेळ इमॅजिन केलं की तुम्ही दशरथ आहात, थोड्या वेळ इमॅजिन केलं की तुम्ही अहिल्या आहात, आता इमॅजिन करा तुम्ही शबरी आहात. आता शबरीचं तुम्हाला महत्व समजेल की गुरुनं सांगितलं राम येईल. कधी येईल माहित नाही, कुठून येईल माहिती नाही, कसा दिसतो हेही माहिती नाही, आणि तरी वाट बघायची. बघा किती जबरदस्त मुद्दा आहे. एका दृष्टीनं समर्थ म्हणतात, सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण हा असलाच पाहिजे. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे शबरी, केस स्टडी. मनुष्य स्वभाव आहे ना, जर असं पटकन आपण तिच्या जागी आहोत आणि आपण विचारलं मातंग ऋषींना की कधी येणार हो, आणि त्याने सांगितलं एक अमुक अमुक वर्षांनी येईल, किंवा आत्ताच उदाहरण घ्यायचं म्हटलं जानेवारी महिन्यात राम येईल, असं जर सांगितलं आणि सांगितलं 15 जानेवारीला राम येईल दर्शन द्यायला, आपण 13 जानेवारीला तयारीला लागू. बघा, शबरीला माहितीच नाहीये कधी येणार आहे, काय भाव आहे तिचा. पूर्वेकडचा भाग झाडून काढला, इथनं माझा राम येईल. त्याच्या पायाला खडे बोचून येत म्हणून वाटेतले खडे काढून तो रस्ता साफ केला, त्याच्यावर फुलं घातली, त्याच्या छान भगवंत येणार आहे, त्याच्या पावलांच्या खाली फुलं असावीत नाजूक. मग लक्षात आलं की समजा आत्ता पण हे पूर्वेचं केलं, पश्चिमेकडनं आला तर
म्हणून बाई पश्चिमेकडे झाडाला गेली. ते होत नाही तर म्हणजे कदाचित उत्तरेकडनं आला तर, कदाचित दक्षिणेकडनं, असं ती करायला लागली. आल्यानंतर तो माझा राम बसेल कुठे, म्हणून त्याच्याकडे आसनाची व्यवस्था. तो बराच चालू झाला तर तहान लागेल म्हणून पाणी भरून ठेवायचं, आणि त्याच्यासाठी आल्यानंतर भूक लागेल म्हणून फळं आणायची. छोटासा फरक आहे, वाल्मिकी रामायणात बोरं नाही आहेत, वाल्मिकी रामायणात फळं आहेत. काय आपल्याला तरी फरक काही पडत नाही, बोरं असं नाही ते असं. प्रश्न काय आहे लक्षात घ्या, की आपण डोक्यात काय ठेवलं, उष्टी बोरं शबरी, हे मधलं कोण बघणार. त्याच्यासाठी कथेला जायचं. आणि ते कन्सिस्टन्सी बघा हो, इंटेन्सिटी बघा. जी व्यक्ती कशी दिसते माहीत नाही, पण गुरुच्या वचनावर विश्वास किती आहे. मला मतंग ऋषींनी सांगितलंय ना, दॅट इज फायनल. येणार म्हणजे येणार. आपण किती शंका घेतल्या असत्या. एक असंच निरूपण माझं झालं आणि रस्त्यात एक भाजीवाली मला भेटली. मला म्हणली, काल मी तुमच्या याला आले होते. म्हटलं अरे वा, छान, आवडलं का तुला. हो म्हणे, मला आवडलं. आणि मी घरी जाऊन जरा विचार केला. म्हणजे का, तुम्ही म्हणलात बघा की ती रोज झाडत होती, रोज फुलं घालत होती, रोज पाणी भरत होती, रोज वाट बघत होती, सातत्य. आणि म्हणे मग माझ्या लक्षात आलं की आम्ही घरात आपण उंबरठ्यावर रांगोळी काढतो बघा, कोण काय चिंतन आहे आणि कसं शिकवून जातं. आपण फक्त शिकण्याच्या वृत्तीचं असलं पाहिजे. ती म्हणाली की मला घरी गेल्यानंतर हे स्ट्राईक झालं की आपण रांगोळी काढली, ती चांगली आली की आपल्या बाजूचे म्हणतात रांगोळी छान आली आहे, तर आपण काय विचार करतो, दुसऱ्या दिवशी कशाला झाडायचं, काल चांगली आली होती ना, तीच कंटिन्यू करू ना, काय फरक पडतो. बघा, तिने चिंतन केलं, हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. जे सांगितलं ते नुसतं दगडावरनं पाणी वाहून नाही गेलं, कुठेतरी मोरलं. ही सद्गुरूची कृपा आहे की खरंच आहे आपण इतक्या सातत्यानं देवाची पूजा करत नाही. एक शब्द आपण वाईट वापरतो बघा, 9ला यायला जमेल का, हा 8:30 पर्यंत पूजा उरकतो आणि येतो, असं आपण सहज म्हणतो. बघा, पूजा उरकतो योग्य हा शब्द. म्हणून समर्थ म्हणतात, शब्द निवडून बोलावा. अरे तुझा भगवंत आहे, त्याच्यामुळे तू आहेस रे, तुझ्यामुळे तो नाही आहे. मग भगवंत ही प्रायोरिटी पाहिजे का त्या 9च्या बाकीच्या गोष्टी प्रायोरिटीवरती. कसं आहे ना, मी काल म्हटलं, कन्व्हिनियन्स जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत आपण परमार्थात येतच. आम्हाला सगळं कन्व्हिनियंट असेल तर आम्ही कथेला येऊ. शक्यतो शनिवार रविवार आल्यानंतर पंख्याखालची खुर्ची, म्हणजे एक जनरल सांगतो की आपण येताना त्या रामाच्या ओढीनं येतो, पण त्यात सुद्धा कुठेतरी स्वार्थ दडलाय कन्व्हिनियन्सच्या रूपात. म्हणजे उगाच ऍडनेड बसा असं माझं म्हणणं नाहीये. भाव समजून घेणं गरजेचं आहे की ती व्यक्ती कशी दिसते माहिती नाही, तरी त्याचं वर्णन कसं करायचं, काय इमॅजिन करायचं, कसं ओळखायचं माहीत नाही. आणि हे 1-2 दिवस नाही, वर्षानुवर्ष. बाळा मुग्धा यौवना प्रौढा सुंदरी, अशी समर्थाने आरतीत छान वर्णन केलंय. मला नेहमी ती आरती म्हणताना शबरी दिसते हो. जशी जशी ती वाढत गेली, भक्तीच्या स्टेप्स कशा आहेत, ती बाळा झाली, मुग्धा झाली, यौवना झाली, प्रौढा झाली, आणि हळूहळू प्रौढ झाल्यानंतर परिपक्व भक्ती सुंदरी झाली. शबरी बघावी, लगेच लक्षात येतं की काय सगळ्याच गोष्टी आहेत ना त्याच्यात. मुखानं रामनाम चालू आहे, पादसेवन चालू आहे, अर्चन भक्ती चालू आहे, सगळंच चालू आहे. ऐकतीये गुरुदेवांचं, खऱ्या अर्थाने ऐकलं, नुसतंच ऐकून सोडून नाही दिलं, ऐकलं. ते शबरीच्या अख्ख्या गोष्टीमध्ये जाणवतं. आणि प्रत्येक गोष्टीची जशी एक वेळ यावी लागते, तशी तिची वेळ आली. किती वर्षांनी आज ती वृद्ध झाली. जी लहान शबरी होती, एवढी वर्ष त्याच इंटेन्सिटीनी भगवंताची वाट पाहायची, गुरुच्या आज्ञेला प्रमाण मानायचं, गुरुच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवायचा. आणि आल्यानंतर प्रत्यक्ष ती वेळ आली आणि समोरून 2 येताना दिसले.
वृद्ध झाली होती, डोळे किलकेले करत बघतीये. आणि तिला कळलं, अहो एवढी वर्ष जो भक्त भगवंताची वाट बघतो त्याला भगवंत कळालाच पाहिजे ना, ते वेगळीच गोष्ट. जसा तो राम येतोय ती त्याच्या समोर ती फुलं आहेतच, त्याच्यावरनं या या म्हणत 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 रामाला त्या दगडावरती बसवते. त्याला छान गार पाणी प्यायला तयार होतच, ते दिलं, त्याचे पाय धुतलेत आणि त्याला त्यावेळेला तिची फळं होती ती अशी पटकन खाऊन बघितली आणि दिली, ती उष्टी बोरं, ती उष्टी फळं. लक्ष्मणानं पटकन पाहिलं की अहो, पण त्यांनी रामाच्याकडे पाहिलं आणि लक्षात आलं की अरे भगवंत हरपून गेलाय. आपण म्हणतो ना, देव सुद्धा भक्तासाठी वेडा होतो, हा तसा राम वेडा झालाय. तो शबरीकडे तिच्या भक्तीमध्ये इतका रंगून गेला की ती फळं तो खातोय, ती उष्टी आहेत, हे असले मुद्देच उरले नव्हते. कारण त्याला शबरीचं अंतःकरण कळत होतं, त्यातली भक्ती समजत होती. आणि हे लक्ष्मणाला कळलं की आत्ता रामराय वेगळेत. भक्तासाठी देवानं वेडं होणं त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि पुढे वाल्मिकी रामायणात एका ठिकाणी आहे, अयोध्येत काही वर्षांनी गप्पा मारताना रामानं पटकन उदाहरण म्हणून बोललेलं आहे, शबरीकडे जशी फळं खाल्ली ना तशी आज ताग्यात मिळाली नाहीत. काय अचिव्हमेंट आहे शबरीची, काय तो भाव असेल विचार करा. रामरायाचे पाय धुतले, रामाकडे ती बघतीये प्रेमानं, रामाला प्रत्येक फळ चाकून देते, हे छान आहे, हे खाऊन बघ, हे छान आहे, खाऊन बघ. आणि रामराय ते सगळं खातोय. आणि झाल्यानंतर तिने रामाला विचारलं, आता मला काय आदेश. इथे भक्त आणि देव त्यातला फार महत्वाचं नातं आहे, संबंध लक्षात घ्या सज्जन. जो खरा भक्त असतो ना त्याला सतत भगवंताकडनं मला काय पुढे शिकायला, मला काय पुढे करायचे, तो आदेश अभिप्रेत असतो, जो तिला होता. इथे रामाचं अजून एक मोठं, रामानं हे जाणून घेतलं की हिला जर मी आत्ता काही सांगितलं नाही तर या बिचारीला थोडंसं वाईट वाटेल की एवढं येऊन तुम्ही मला काहीच नाही दिलं, तिला काय हवं होतं. काय रामाचं थोरपण किती सांगावं. सज्जनो, रामानी वाल्मिकी रामायणात काही प्रश्न दिलेत, जे तिला विचारलेत, त्या प्रश्नांच्या अंतरंगात डोकावून पाहिलं तर कळतं रामाने त्या प्रश्नांच्या स्वरूपातून तिला इनडायरेक्टली नवविधा भक्ती सांगितली. विचार करा, हे खूप सुंदर डायमेन्शन आहे. शबरी ऐकतीये. आता एवढ्या वेळ शबरीचं वर्णन ऐकलंय तुम्ही. आता शबरीला राम सांगतोय, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हे 9 प्रकार आहेत भक्तीचे. शबरी तू हे कर. बघा बरं, पटकन मनात येतं, मग एवढी वर्ष तिने काय केलं, तेच केलं होतं, त्यालाच नवविधा भक्ती म्हणतात. पण तिला हे माहिती नव्हतं याला नवविधा भक्ती म्हणतात. हा तर भक्ताचा भाव पाहिजे. कथेला का अवधान द्यावं ते ह्यासाठी, का सावधान असावं ते ह्यासाठी. अहो रामानं दर्शन दिलंय हो, इथेच संपलंय खरं म्हणजे, इथेच जिंकली किती, तरी ती म्हणते अजून मी काय करायला हवंय मला सांगा, मी अजूनही करायला तयार आहे. आणि तिचं समाधान व्हावं म्हणून तिने जे काही केलं होतं तेच रामरायानं नवविधा भक्ती या शब्दात तिला सांगितलं. तिला असे प्रश्न विचारले, तू हे ऐकलंस का? किती सांगायचे, हा हे मी ऐकलंय. तू असं अर्चन केलंस का? हो हो मी ऐकलंय. मग तू नक्की मोक्ष म्हणजे काय तुला कळलं का? असे खूप अध्यात्मातले सुंदर प्रश्न रामाने तिला विचारलेत. तू हे केलंस का? म्हणजेच तिने हे केलं होतं, पण भगवंतानं मला काहीतरी विचारलं, ही तिची सायकोलॉजी समजून घेतली आहे. काय भगवंत असतो लक्षात घ्या. त्या शबरीला रामानं हे सगळं छान सांगितलं. तिने डोळे मिटले, तिच्या डोळ्यातनं गळा अश्रू तन्य झाले होते.
कारण तिचं आयुष्याचं टार्गेट अचीव झालं होतं. त्याच्यानंतर तिने सांगितलं, माझ्या गुरुदेवांची आज्ञा आहे, त्याप्रमाणे तुम्ही इथे आलात, मला तुम्ही सांगितलं, मी धन्य झाले. आता मला आज्ञा द्या, मला पुन्हा माझ्या गुरूंकडे जायचं, कारण गुरूंनी सांगितलं राम आल्यानंतर मग तू माझ्याकडे ये. काय असतं ना सज्जनो, की जो खरा भक्त असतो ना तो देवाची स्तुती करतो, पण तो खरा भक्त तो असतो ज्याला देवानं त्याची स्तुती केलेली आवडत नाही. हा लक्षात घ्यायला भाव फार महत्वाचा. म्हणून रामानं तिला तिची स्तुती करताना ती तुझीच स्तुती आहे असं तिला दर्शवलं नाही. म्हणजे ती एका गोड त्याच्यामध्ये किती पोचली असेल विचार करा. हे छान समजून घेण्याची गोष्ट आहे. मी सारखं म्हणतो ना, कथा का सांगावी, कथा का ऐकावी, काय ताडून पाहावं, आपली भक्ती किती बेगडी आहे, आपण किती कमी पडतो, आपण किती दांभिक आहोत, हे सगळं इंट्रोस्पेक्शन सुरू व्हायला लागतं. टार्गेट शबरी ठेवावं. मग लक्षात येतं की अरे हो, योगवसिष्ठ काय होता, राम नक्की कसा घडला, रामाला कसा नक्की घडवला, त्यांनी कोणाकोणाचा उद्धार केला, हे प्रत्येक करत असताना रामाचा वैयक्तिक फायदा काय होता. इथे फायदा तोटा हा मुद्दाच नाहीये ना, त्यालाच तर राम म्हणतात. इथे तो ज्या वेळेला हे सगळं सांगतोय त्यावेळेस शबरीने सांगितलं, माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलंय रामराय आल्यानंतर तू माझ्याकडे ये. त्यामुळे आता मला माझ्या गुरुदेवांकडे जायला लागेल. फक्त जाताना एवढंच सांगितलं की इथून पुढे तुम्ही ऋष्यमुख पर्वताकडे जा, तिथे तुमची वानरांची ओळख होईल आणि तुमचं कार्य सिद्धेस आहे. बघा कशी सद्गुरू अरेंजमेंट करत असतो. आज आपण ही झालेल्या कथेवरती ऐकतोय म्हणून हे होत आहे, पण एक्झिस्टिंग आयुष्यात त्याच्या जेव्हा चालू होतं तेव्हा त्याला हे माहिती नव्हतं ना की पुढे काय होणार आहे. म्हणून ही कथा या पद्धतीने ऐका. मग श्रवणम कीर्तनम म्हणजे काय, तर श्रवण म्हणजे समर्थ सांगतात तसं श्रवण भक्तीचा अख्खा समास आहे. काय काय ऐका, त्याची अख्खी लिस्ट आहे. त्याच्यात समर्थ सांगतात ऐकून नुसतं नाही, सार काय असार काय ते जाणवून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. भक्ती भक्ती भावानं ऐकणं. दुसरं सांगतात कीर्तन. कीर्तन म्हणजे काय हो, खऱ्या अर्थानं सगुणाचे वर्णन, या नाव कीर्तन. आता मी जे रामाचं वर्णन करतोय, शबरीचं वर्णन करतोय, हे एक प्रकारे कीर्तन आहे. पण त्या कीर्तनात जर मी अध्यात्म सांगतोय त्याला निरूपण म्हणतात. म्हणून सगुणाचे वर्णन या नाव कीर्तन आणि अध्यात्म म्हणजे निरूपण. म्हणून कीर्तनाला जायचं, कथेला जायचं का, त्यातलं अध्यात्म समजून घ्यायचंय, उमजून घ्यायचंय आणि आयुष्यात ते इम्प्लिमेंट करायचंय. तिसरं सांगतात नामस्मरण. आपण काल पाहिलं, या मुखानं अति साजिर स्वल्प फुकाचं असं गोड नाम घ्यायचंय. फक्त श्रीराम जय राम जय जय राम, 13 अक्षरी मंत्र, ते नाम दिलेलं आहे. माळ हातात घेऊन आपण नाम घेतो. समर्थ त्या माळेला स्मरणी म्हणतात, माळ नाही म्हणत. का, मला नाम घ्यायचंय याची आठवण करून जी देते ती माळ म्हणजे स्मरणी. आणि मग जसे जसे आपण नामाला लागतो, सुरुवातीला कौतुक असतं किती माळा केल्या, सुरुवातीला कौतुक असतं अंगठ्याला मशीन लावून किती काउंट झाला. जसे जसे आपण खऱ्या अर्थाने नामाला जायला लागतो हे मोजणं बंद होतं आणि मग समजावं कुठेतरी आपण यायला लागलो. जेव्हा खरोखर आतून आठवतं की नाही अरे आपलं नाम घ्यायचं राहिलं, तरी समजावं ओके कुठेतरी एक स्टेप पुढे आले. तुकडी बदलून फायदा नाही, इयत्ता बदलली पाहिजे. ते नाम आहे. 21,600 जपा, समर्थांनी म्हटलेलं आहे. एक माणूस एका दिवसात 21,600 वेळा श्वासोश्वास घेतो. त्या प्रत्येक श्वासाला राम, प्रत्येक उच्छ्वासाला राम, ते नाम. विचार करा. त्याच्यानंतर कुठली सांगितली, पादसेवन. साक्षात इथेच आता पादुकांचा दौरा येईलच. डोंबिवलीत माधवाश्रम मध्ये समर्थांच्या पादुका येत आहेत. 10-12 दिवस आहे. मला बाकी तपशील माहिती नाही, पण लवकरच कळेल, पोस्टर येईल. आलं की मी सांगेन तुम्हाला. त्या पादुकांचं पूजन आपण घरी करतो. म्हणजे काय करतो,
त्या पादुकांचं पूजन करतो, त्याला अत्तर लावतो, अष्टगंध लावतो, ते षोडशोपचार पद्धतीने पूजन करतो. त्या दिवशी आपल्या घरी गुरुचे पाय लागतात. हा त्यातला भाव महत्वाचा आहे. पण सगळ्यात महत्वाचा, ज्या मार्गानं गुरुनं जायला सांगितलंय तो मार्ग मी स्वीकारणं, ते पादसेवन भक्ती आहे. पण सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे. त्यामुळे गुरुतत्व समजणे समोर काहीतरी पाहिजे, म्हणून समर्थांनी आपल्या पादुका दिलेल्या आहेत. त्या पादुकांची पूजा करा, म्हणजे मीच आहे असं होईल. म्हणून तो दौरा येईल तेव्हा तुमच्या घरी तुम्ही जेव्हा पूजनाला त्या पादुकांचं आमंत्रण द्याल, तेव्हा या गोष्टींची तुम्हाला आठवण होईल की पादसेवन करायची संधी मिळते. ती संधीच हा शब्द आहे, ती घ्यावीत तुम्ही. त्याच्यानंतर अर्चन. अर्चन भक्ती म्हणजे काय हो? भगवंताचा खऱ्या अर्थानं त्याचे गुण बघावेत, त्याचा गुणानुवाद करावा. याच्यामध्ये कुठेही मनामध्ये कुठलीही भगवंताच्या बदल्यात मला काहीतरी दे अशी आसक्ती नसावी. ते अर्चन आहे. आणि सगळ्यात सुंदर वंदन. कायम दुसऱ्यांना नमस्कार करणं ही इतकी गोड भक्ती आहे, वंदन भक्ती. समर्थ म्हणतात त्याच्यासाठी काही साहित्य उपकरण लागतच नाहीत. पण ते वंदन काय आहे, तो नमस्कार काय आहे, जो लीनता शिकवतो, नम्रता शिकवतो, ती वंदन भक्ती आहे. हे सगळं समर्थांनी दासबोधात खूप सुंदर पद्धतीने याचं वर्णन केलंय. तुम्ही शबरीचं कॅरेक्टर डोक्यात ठेवून नवविधा भक्ती वाचा, तुमच्या लक्षात येईल की अरे खरंच की रे, हे कसं करायचं याचं वर्णनच दिलंय समर्थांनी. कारण 14व्या वर्षी त्याने रामायण लिहिलंय. त्याच्यानंतर दास्य. दास्य भक्ती म्हणजे काय हो? तर अगदी साधी गोष्ट, म्हणजे आपण काल पाहिलं, सेवा करणं हा एवढाच भाग नाही बरं का, सदाचारी होणं. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. मनाला सज्जन करणं हा मोठा चॅलेंज आहे. इथे शबरीचं मन किती सज्जन होत आहे लक्षात घ्या, म्हणून ती भक्तिपंथाला गेलेली आहे. आणि मग दास्य भक्तीमध्ये सदाचार अभिप्रेत आहे. त्याच्यानंतर सख्य. समर्थ तर स्पष्टच म्हणतात, देवाशी सख्य करावे, हितगुज तयासी सांगावे. छान समर्थ सांगतात, आपुल्या मनासारखे न घडे, तेणे देवावरी क्रोधास येणे. बघा असं होतं ना, आपल्या मनासारखं झालं नाही की आपण लगेच हल्ली आम्ही देवाचं काही करत नाही, काय फायदा, काय होत नाही, मनासारखं उपयोग काय, किती पटकन. म्हणजे हे आपल्या गोष्टी छोट्या छोट्या समर्थाने किती सुंदर टिपल्या आहेत. ज्या दासबोधात त्यात लिहिलंय, आपुल्या मनासारिखे न घडे, तेणे देवावरी क्रोधास येणे, ऐसे नव्हे की लक्षणे. सख्य की तुझं जे पूर्वसंचित आहे त्याप्रमाणे तुला मिळणारच आहे. आणि त्यातही काही मोठं होणार असेल तर सद्गुरू इंटरफेअर करतो आणि ते जरा माइल्ड करून आणतो. भोगायला लागणारच आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठी जी शबरीनं करून दाखवली, आत्मनिवेदन. आत्मनिवेदन मध्ये खरं सांगायला गेलं तर अगदी सुटसुटीतपणे आणि सोप्या मार्गाने सांगायचं म्हणजे समर्पण असावं, कम्प्लीट सरेंडर. रामाच्या समोर शबरीनं रामाची आज्ञा घेतली आणि सद्गुरूंकडे जाण्यासाठी म्हणून अग्नी समाधी घेतली. काय तिचा जन्म खऱ्या अर्थानं सार्थकी लागला. आत्मनिवेदन या शब्दामध्येच आहे, विद धातू आहे तो. निवेदन जाणून घेणं आणि सगळं भगवंताचंच होणं, सर्वत्र भगवंतालाच पाहणं, हे आत्मनिवेदन आहे. जोपर्यंत आपण हे म्हणतो की मी दर्शन घेतोय, तोपर्यंत तुम्ही भगवंताचं दर्शनच घेतलं नाही. अध्यात्माचा भाग अशा पद्धतीनं प्रोसेस पण येत असतो. तेव्हा आजच्या याच्यामध्ये लक्षात घ्या, हनुमंताची दास्य भक्ती इतर अफाट आहे, आपण जाणतोच. पण शबरी पाहिली, अहिल्या पाहिली, विश्वामित्र पाहिला. ह्या रामकथेतली ही 3-3 छोटी छोटी कॅरेक्टर्स म्हटली तर केवढी मोठी आहेत. अख्ख्या कथेत हे फक्त मधनं गॅप्स पण सापडणार आहे. असा कथेचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठी आपल्या पोरांना हे आदर्श ह्या पद्धतीने सांगितले पाहिजेत. आणि म्हणून ही सगळी गोष्ट तुमच्या समोर ठेवली.
काय होतं की आपण दासबोध वाचतो, आता आहे दास नव येईलच, मनाचे श्लोक आपण म्हणतो, हेही मान्य आहे. पण हे सगळं करताना हे माझ्यासाठी आहे हे केंद्रस्थानी असलं पाहिजे. मला माझ्यातला दंभ काढता आला पाहिजे. आणि हा दंभ आहे ना, हा काढण्यासाठी अजून एक स्टेप अलीकडे अतिशय सावधानतेनं ऐका, शेवटची 5 मिनिटं उरलीत. तो दंभ स्वीकारता आला पाहिजे, हिम्मत लागते त्याला. येस, मी दांभिक आहे खरा, हे मान्य करायला गट्स लागतात पहिले. कारण आपण लोकलज्जेला फार घाबरतो, कारण अजून तो अहम शिल्लक तुझ्या उरकतो. बर, समर्थाने सांगितलंय प्रपंच करावा नेटका, मग धरावा परमार्थी विवेका. प्रपंच नेटका करायचा म्हणजे काय करायचं? नेटका करायचा म्हणजे मर्यादेत करायचा आहे ती जबाबदारी आपणच घेतली ना, स्वतःहून उडवून हौसेने हॉल बुक करून अगदी पत्रिका बित्रिका टकाटक, ओके मस्त शूटिंग. हल्ली तर काय इव्हेंटच आहे, संगीत, हळद, हे उत्सव. नंतर कुठल्याही प्रसंगाला ते जे येऊन गेले त्यांच्यापैकी कोणी येणार नाहीये. मग तो जो घेतला हौसेने तर तो नीट केला पाहिजे. पण तो नीट केला पाहिजे म्हणजे एका लिमिटला थांबलं पाहिजे ना. आमची स्टोरी थांबतच नाही हो, कधी कधीच थांबत नाही. म्हणून ही रामकथा आहे. तुम्ही म्हणाल म्हणजे नेमकं कसं? आता बघा, साधी गोष्ट आहे. मी जी सकाळी उठल्यापासून जी पूजा, रात्री झोपताना थँक्स म्हणून झोपावं, सकाळी उठल्यावर अरे आहोत की पुन्हा थँक्स म्हणावं, काय गॅरंटी आहे? कारण आपण आपल्या अझम्पशन्सवर होत ना. शतवर्षे आयुष्य नेमले, समर्थाने लिहिलंय असं होतं. आपणच ठरवलं एक साधारण 100 पर्यंत आयुष्य असतं माणसाला, आणि मी ओव्हरऑल माझा फिटनेस बघता एक 80 पर्यंत जगेन. आपलीच कल्पना सगळं, ही कंप्लीट कल्पना आहे. कोणाला गॅरंटी आहे बरं? आणि तसं नसेल तर समर्थ लिहितात ना, मरे एक त्याचा तुझा शोक आहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे. हे जर माहिती आहे तर मग प्रत्येक क्षण जो आत्ता चालू आहे तो ज्याच्यामुळं आहे त्याच्या सेवेत नको का घालवायला? आणि जे अशाश्वत आहे त्याच्यात किती जीव अडकलाय. काल आपण पाहिलंय, कुठे वर घेऊन जायचंय, आठवत आहे ना कालचं? नाही ना घेऊन जायचंय, मग जे खाली हातात आहे त्या देवापुढे 5 मिनिटं का नाही बसत हो? त्या घाणेरड्या नेटफ्लिक्सवरच्या वेबसिरीज बघू नका, तरी काहीही आयुष्याला फायदा नाहीये. मती भ्रष्ट होईल, नको ती घाण चिकटवून घेऊ नका. हे जे खरं प्युअर आहे ते सोडून आपण कसलं काहीतरी घाणेरडं ऐकत राहतो, बघत राहतो. भाषा अप्रतिम होत चालली आपली दिवसेंदिवस. तरुणांसाठी आता कॉलेजमध्ये बोलवलं तेव्हा तरुणांना मी हेच सांगितलं, जगात जी गोष्ट न शिकवता येते, वाक्य परत सांगतो, जगात जी गोष्ट न शिकवता येते त्याचा आयुष्याला उपयोग नसतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवी. कुठे आहे का क्लासेस? उत्तम शिव्या शिकवून मिळतील? आहे कुठे? काय तरी प्रत्येकाला येतात हो, काय श्रवण आहे. पण एक ओवी आयुष्य बदलून जाते, ती आम्ही नाही शिकणार. हे आज सांगणं जास्त गरजेचं आहे. मला माणसांची नेहमी गंमत वाटते हो. म्हणजे अनेक जण येत असतात, छान भक्तिभावानं ऐकतात आणि मग समर्थ लिहितात की निरूपणी सद्वृत्ती होते आणि स्थळत्याग होता सवेची जाते. याचा प्रत्यय येतो बरं का. एकदा अशाच एका कीर्तनाला एक आमच्या भगिनी आल्या, खूप भाऊक झाल्या, खूप सुंदर हो, काय म्हणजे समर्थांचं ऐकून रडवता हो तुम्ही, काय भव्य दिव्य, इतकं त्या बाईनी किती कौतुक करावं, किती नाही हो. बरं, अशा वेळेला कसं आहे, माझ्या बॅक ऑफ माइंड समर्थ आणि श्रीधर स्वामी चालू असतात. श्रीधर स्वामी म्हणतात, स्तुती पण ऐकायची नाही, शिव्याही ऐकायच्या नाहीत. हे माझ्या हातात आहे ना, देणं समोरच्याचं मी नाही रोखू शकत, ऐकणं न ऐकणं तुमच्या हातात आहे. ज्या बाईनं हे सगळं तोंड भरून कौतुक करून माझ्या समोर गेली, दुसऱ्या दिवशी फेसबुकवर
त्याच बाईच्या काही मैत्रिणी नाईट आउटला एकत्र जमल्या होत्या आणि त्या कॅमेऱ्यासमोर वेडी वाकडं तोंड करत नाचत होत्या. म्हटलं बाईचं कुठलं रूप खरं, कालचं काय? स्थळ त्याग होता सभेची जाते. बघा कुठल्या दिशेनं चाललंय, कुठलीही नाईट आउट. सॉरी माफ करा, जरा थोडं स्पष्ट बोलतो पण इलाज नाही हो. हे नवीनच काहीतरी फंडे आलेले आहेत. चांगलं जागरण कोजागिरीचं करत होतो की आपण, कोण नाही म्हटलंय. छान दूध पित होते, वडे खात होतात. आता कशा होतात कोजागिरी बघा बरं. न सांगणं इष्ट. सांगायचा मुद्दा आहे, जे नेमकेपणानं पाहायला पाहिजे ते आपण नेमकेपणानं तरुणांना दाखवत नाही आहोत. आणि तुम्ही कधी दाखवाल? आधी केले मग सांगितले. वडीलच आमचे पूजा उरकतात तर मुलं कशी काय करतील? गंध कुठल्या बोटात लावायचं, घंटा कशी वाजवायची, शंख का पाणी भरून द्यायचं. मी म्हणतो चला थोडंसं त्यात झालं इकडे हरकत नाही, पण रोज घरात जर होत असेल, वडील भक्तिभावानं काहीतरी करताना मुलं पाहत असतील तरच ती लिगसी पुढे जाते, अदरवाईज ती जाणार नाही. लक्षात घ्या, दशरथ राजाचं अख्खं रामायणातलं जे आधीचं आहे त्यात प्रत्येक वेळेला कुठलेही ऋषी आल्यानंतर त्यांची पाद्यपूजा पहिले दशरथानं केलेलं आहे. हे राम लक्ष्मणांनी लहानपणापासून पाहिलेलं आहे आणि तीच लिगसी पुढे गेलेली आहे. सांगायचा मुद्दा असा की उद्या अनेकांच्या मनात अनेक वर्ष असलेला सीतेबद्दलचा जो एक प्रश्न आहे त्याचं उत्तर उद्याच्या कथेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवसामध्ये मिळेल. सीता नक्की काय होती हे समजून घेऊया, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला तुम्हाला खणखणीत घरी सांगता येईल सीतेबद्दल बोलतेस जरा टोन डाऊन करून बोल. अशासाठी की नक्की काय घडलं, ही जशी समर्थ 11व्या वर्षी मंडपातनं पळून गेले आणि त्या बाईचं पुढे काय झालं, ही जशी एक क्युरिओसिटी आहे, तसं नक्की सीतेचं काय झालं ह्याच्यावरती नानाविध लोकांनी जे आक्षेप घेतलेत त्याचं खंडन उद्या करण्याचा मी प्रयत्न करेन. तेव्हा उद्या असेच आजच्यासारख्या छान संख्येनं तुम्ही उपस्थित राहा. उद्या सीतेबद्दल ऐकायला या. राम आणि सीता यांची जोडी कशी होती, काय नक्की कसं आहे रामायणातलं, त्याचं चिंतन आपण उद्या ऐकणार आहोत. दुसरी गोष्ट, उद्या इथे आम्ही आधी अरेंजमेंट करू. उद्या समर्थांच्या हस्ताक्षरातलं सुंदरकांड याची मी इथे एक प्रत तुम्हाला दर्शनासाठी आणणार आहे. माझी फक्त नम्र विनंती आहे की उद्या इथे थोडंसं आपल्याला शिस्तीनं आणि थोड्या पेशन्सनं, कारण समर्थांचं तुम्हाला हस्ताक्षर बघायला मिळेल म्हणजे त्याची कॉपी, पण त्याच्यावर काहीही हळद कुंकू वगैरे व्हायचं नाही आहे, कारण तो ग्रंथ अभ्यासाचा आहे माझ्या. आणि मग तो इथे सगळ्यांना दर्शनासाठी ठेवणार आहोत आणि इथे तुम्ही त्या माधवीताई ज्या पद्धतीने इथे सांगतील त्या मार्गाने आपण इथे करू. पण उद्या जरूर तुम्ही येणारच आहात कथेला, त्याच्यानंतर ते दर्शनही होईल आणि त्याच्यात समर्थांचं हस्ताक्षर बघायला मिळण्याचं भाग्य निश्चित तुम्हाला उद्या लाभेल. तेव्हा उद्या बरोबर परत एकदा 5 वाजता येऊया आणि रामकथेचा तिसऱ्या दिवसाचा आपण ऐकूया. पुन्हा एकदा समर्थांचं स्मरण करतो आणि मग माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सियावर रामचंद्र की. श्री राम.